प्रशांत पुप्स मॅनेजमेंट. रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः. नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहाय. नमस्कार. इथे उपस्थित असलेले परम आदरणीय काकाजी, जे आमच्या रामकृष्ण मठ पुण्याच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर आमचे इंद्रजित देशमुख साहेब, शिवम परिवाराचे सर्व उपस्थित मान्यवर, त्यांचे व्हॉलेंटियर्स, इथे उपस्थित असलेले वेगवेगळ्या शाळा कॉलेजेस मधले शिक्षक, आदरणीय शिक्षक आणि माझ्या समोर बसलेले विद्यार्थी बंधू भगिनी. करिअर आणि स्ट्रेस मॅनेजमेंट हा विषय मी निवडलेला आहे. याच्या संदर्भामध्ये मी जो काही विचार चिंतन केलेला आहे, काही प्रयोग केलेले आहे वेगवेगळ्या शाळेमध्ये आणि कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांच्या सोबत, तो अनुभव मी आज मांडायचं ठरवलेला आहे. गेल्या जवळजवळ 17-18 वर्षापासून रामकृष्ण मठ पुण्याचा एक व्हॉलेंटियर म्हणून अनेक शाळांमध्ये आणि कॉलेजमध्ये जाण्याचा मला योग आला आणि विद्यार्थ्यांशी, शिक्षकांशी, पालकांशी संवाद साधण्याचा योग आला. आणि मला असं जाणवलं की काही मूलभूत गोष्टी आपण आपल्या शिक्षणामधनं जितक्या लवकर आपल्या या मुलांना देऊ तेवढं चांगलं आहे. यासाठी म्हणून विवेकानंद जेव्हा अमेरिकेमध्ये गेले, तिथे त्यांनी शिक्षण विषयक विचार जे काही मांडले होते, तिथल्या युनिव्हर्सिटीजचे अनेक प्रोफेसर जी मंडळी होती, खरं तर शिकागो सर्व धर्म परिषदेमध्ये प्रोफेसर जॉन राईट यांनी विवेकानंदांना पत्र दिलं होतं, कारण त्या शिफारसीशिवाय त्यांना शिकागोच्या सर्व धर्म परिषदेमध्ये निमंत्रित केलं जाऊ शकत नव्हतं. म्हणून हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर जॉन राईट जे होते, त्यांनी असं लिहून कळवलं की हिअर इज अ मॅन, म्हणजे रेकमेंडेशन देत आहेत बघा विवेकानंदांसाठी म्हणून. प्रोफेसर जॉन राईट, हिअर इज अ मॅन हु इज मोर लर्नेड देन ऑल अवर लर्नेड प्रोफेसर्स पुट टुगेदर. मी अशी व्यक्ती तुमच्याकडे पाठवत आहे की जी आपल्या युनिव्हर्सिटीच्या सगळ्या शिक्षकांच्या पांडित्याची गोळाबेरीज केल्यानंतर सुद्धा जी सरस ठरेल, अशी व्यक्ती मी तुमच्याकडे पाठवत आहे. आणि मग विवेकानंदांनी जे काही शिक्षण विषयक विचार अमेरिकेमध्ये सांगितले, मी हा विषय तुमच्या समोर याच्यासाठी मांडतोय की काही गोष्टी काळाच्या ओघामध्ये आपण विसरत चाललेलो आहोत. असं म्हणतात, एका विचारवंतांनी सांगितलं की द कंट्री विच इग्नोर्स इट्स प्रॉफिट्स इज डूम्ड टू फेल्युअर. ज्या राष्ट्रामध्ये जे संत महापुरुष झाले त्यांचे विचार जर आपण दुर्लक्षिले तर देश अधपतनाला जातो, राष्ट्राचं अधपतन नक्की आहे. आणि याच्यामध्ये मला असं नमूद करावंसं वाटतं की विवेकानंदांनी जे शिक्षण विषयक विचार सांगितले, मग अशा इंट्रोडक्शन मध्ये काही थोडासा एक भाग त्याच्यामध्ये घेतला होता की शिक्षण कसं पाहिजे आपल्याला, की चारित्र्य घडवणारं, मानसिक शक्ती वाढवणारं, बुद्धिमत्ता त्याची कक्षा रुंदावणारं, आणि शेवटी काय तर ती व्यक्ती, तो विद्यार्थी आपल्या पायावर उभा राहायला पाहिजे, बाय विच वन कॅन स्टँड ऑन वन्स ओन फीट. सो आपल्याला असं शिक्षण घ्यायचं आहे की ज्याच्यामुळे चारित्र्य घडेल. म्हणजे आजच्या या विषयामध्ये करिअर आणि स्ट्रेस मॅनेजमेंट या दोन गोष्टी प्रामुख्याने दिसतात, पण या दोन्ही गोष्टींच्या मुळाशी याचा जर पायवा पाहायचा ठरला तर तो पायवा म्हणजे कॅरेक्टर आहे, एवढं लक्षात ठेवा. विवेकानंद सांगतात, वी वॉन्ट मॅन मेकिंग एज्युकेशन, कॅरेक्टर बिल्डिंग एज्युकेशन, नेशन बिल्डिंग एज्युकेशन. आता हे फक्त आपण ऐकलं, ह्याच्यावर नुसतं व्याख्यान दिलं तर यामुळे चारित्र्यवान युवक घडणार आहे का, बलवान युवक घडणार आहे का, माझं राष्ट्र घडणार आहे का? आणि मग जर डोळसपणे आपण पाश्चात्य राष्ट्रांकडे जर बघितलं, पर्टिक्युलरली डेव्हलप नेशन्स ज्यांना म्हणतो, पहा अमेरिकेचा इतिहास आपण प्रत्येकाने थोडासा अभ्यासला पाहिजे. तिथला
मधल्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत त्या 1890 ते 1910 या काळामध्ये 20 वर्षाच्या काळामध्ये जगामध्ये उच्च स्थानावरती आरूढ झाल्या अमेरिकेमधल्या. आमच्याकडे आम्ही आजही म्हणतो की आमच्या पूर्वीच्या जे नालंदा युनिव्हर्सिटी वगैरे होत्या, आमच्या भारतामध्ये पण खूप भारी भारी युनिव्हर्सिटीज होत्या. पण मग काय झालं त्या युनिव्हर्सिटीजचं? आज जर IIT आणि IIM जर सोडलं तर बाकी कुठल्याच कॉलेजेस टॉप 500 मध्ये दिसत नाहीत जगामध्ये. याचं कारण असं आहे की जी शिक्षण प्रणाली, जे शिक्षण आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीनं द्यायला पाहिजे शाळेमध्ये, तिथे आम्हाला कुठेतरी दुरुस्ती करणं अत्यंत आवश्यक आहे. मी अगदी थोडक्यात तुम्हाला प्रूव्ह करून दाखवेन. पहा, तुम्ही जेव्हा शाळेमध्ये विद्यार्थी म्हणून होता 7वी 8वी 9वी मध्ये, आपल्याला इतिहास प्रश्नपत्रिका पुढे याची इतिहास विषयावरची, आणि त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले जायचे? गाळलेल्या जागा भरा. कल्पना करा की आपण सगळेजण 8वी 9वीचे विद्यार्थी आहोत आणि इतिहासाचा आज पेपर आहे आणि इतिहासाची प्रश्नपत्रिका आपल्या डोळ्यासमोर आली आहे आणि प्रश्नपत्रिकेमधला पहिला प्रश्न आहे गाळलेल्या जागा भरा. लोकमान्य टिळकांचा जन्म टिंब ठिकाणी झाला. आता मी जेव्हा 1980 मध्ये 10वी झालो तेव्हा गाळलेल्या जागांच्या खाली ऑप्शन्स द्यायचे नाहीत, पण आता आमच्या मुलांना ऑप्शन्स द्यावे लागतात की मग रत्नागिरी जिल्ह्यात झाला का, पुणे जिल्ह्यात झाला का, सांगली जिल्ह्यात झाला का, सातारा जिल्ह्यामध्ये झाला. मग त्यातले तो ऑप्शन्स बघतो. बघा, मी तुम्हाला थोडस एक 2-3 मिनिटं फक्त सांगणार आहे, काही गोष्टी सिद्ध करून दाखवणार आहे की आम्ही आमचं शिक्षण कुठल्या दिशेने नेलं पाहिजे. मग आपण आपला आजचा जो विषय आहे करिअर आणि स्ट्रेस मॅनेजमेंट, कारण याचा इम्पॅक्ट, या वैचारिकतेचा इम्पॅक्ट ह्या स्ट्रेस वरती आहे, स्ट्रेस मॅनेजमेंट वरती आहे. कारण ही मूलभूत गोष्ट जर आपण दुर्लक्ष केली तर आपल्याला करिअर घडवता येणार नाही, आपल्याला स्ट्रेस मॅनेज करता येणार नाही, आपल्याला आपलं कॅरेक्टर घडवता येणार नाही आणि मग राष्ट्र घडवता येणार नाही. पर्याय लक्षात घ्या. सो पहिला प्रश्न गाळलेल्या जागा भरा. आपण सगळ्यांनी गाळलेल्या जागा भरल्या. नंतर प्रश्न असा विचारला इतिहासाच्या प्रश्नपत्रिकेत, एका वाक्यात उत्तर द्या. आता मी अख्खा धडाच्या धडा रट्टा मारून कोळून पिलेला असतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती. अख्खा धडा पाठ असताना एका वाक्यात उत्तर देण्यासारखा चिल्लर प्रश्न असू शकतो का? पण तरी आम्ही तुम्हाला विचारतो. आणि मग नंतर पुढे अजून एक वैशिष्ट्यपूर्ण प्रश्न येतो की ज्याच्यावर तुम्ही आम्ही लहानपणापासून प्रेम करतो, तो म्हणजे जोड्या लावा. डाव्या कॉलम मध्ये लिहिलेलं असतं लोकमान्य, सरदार आणि महात्मा, उजवीकडे लिहिलेलं असतं पटेल, गांधी आणि टिळक. मी हुशार असतो, मी लगेच जोड्या लावायला घेतो. लोकमान्य टिळक, सरदार पटेल, महात्मा गांधी, 3 जोड्या लावल्या, 3 मार्क घेतले. बघा, असे गाळलेल्या जागा भरा, एका वाक्यात उत्तर द्या, जोड्या लावा. अशा प्रश्नांची उत्तरं देत 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 मी 90 मार्क कधी गाठतो माझं मलाच कळत नाही. आणि मग आमच्या घरच्यांना पण वाटतं की माझा सोन्या, माझी सोनी, आमच्या पूर्वजांनी कधी एवढे मार्क नाही मिळाले तेवढे आजकाल मार्क घेऊन येतात भरभरून. किती आनंदी वातावरण आहे की नाही आपल्या प्रत्येक घराघरामध्ये. कुठल्याही विद्यार्थ्याला विचारा किती पडले रे? 80%, 90%, 95%, 100%. आता मी तुम्हाला थोडासा गंभीर करतो. ही मी वस्तुस्थिती सांगितली. ही वस्तुस्थिती माझ्या मते तुम्ही सगळेजण ऍक्सेप्ट कराल की हो, ही वस्तुस्थिती आहे. आता मी तुम्हाला असं विचारतो की तुम्ही अशी शाळा बघितली का की इतिहासाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये ती शाळा असा प्रश्न विद्यार्थ्याला विचारते की शिवाजी महाराज निर्भीड होते, लोकमान्य टिळक निर्भीड होते, तो निर्भीडपणा तुझ्या अंगात येण्यासाठी तू काय करशील? 2 वाक्यात उत्तर दे. हा प्रश्न कुठलीच शाळा विचारत नाही. इतिहास शिकायचा कशासाठी असतो? पहा, ही मूलभूत अगदी थिंकिंग मी सांगतो. मी सुरुवात कुठनं केली की अमेरिकेमधल्या युनिव्हर्सिटीज, अमेरिकेमध्ये कुठल्या प्रकारचं शिक्षण दिलं जातं, विवेकानंदांना अभिप्रेत असलेलं शिक्षण कसं होतं आणि आम्ही कुठलं शिक्षण देत आहोत. आम्ही जर तुम्हाला विचार करायला लावणार नसू, आम्ही आमच्या विद्यार्थ्याला विचार करायला लावणार नसू. अत्यंत माणसात आणि जनावरांमध्ये सगळ्यात मूलभूत फरक कुठला असेल तर माणूस विचार करतो. माणूस विचार करू शकतो, हा सगळ्यात मोठा फरक आहे, मूलभूत फरक आहे जनावरात आणि माणसामध्ये. आणि तिथेच जर आम्ही काम करत नसू, आम्ही तिथे जर दुर्लक्ष करत असू, तर याचा अर्थ काय होतो की आम्ही आमच्या संत महापुरुषांनी, आपल्या भारतामध्ये कितीतरी राष्ट्रसंत होऊन गेले, महापुरुष होऊन गेले, त्यांनी कित्येक गोष्टी सांगितलेल्या आहेत, पण त्याच्याकडे आम्ही जर जाणीवपूर्वक काही कारणास्तव दुर्लक्ष करणार असू तर मग तरुण मुला मुलींसाठी स्ट्रेस मॅनेजमेंटचे लेक्चर्स ठेवावे लागतील. हे आपल्या राष्ट्राचं दुर्भाग्य आहे की तरुण मुला मुलींसाठी स्ट्रेस मॅनेजमेंट वरती धडे घ्यावे लागतात. तुला स्ट्रेस आलाय का?
आपण आत्महत्या करणाऱ्या मुलांच्या विषयी ऐकतो. सिलिंग फॅनचा उपयोग आपल्या विद्यार्थ्यांनी अधिक चांगला शोधून काढला असं म्हणायला हरकत नाही. बरोबर आहे की नाही? पण ही वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चाललेली आहे. आणि आम्ही काय बदल करतोय आमच्यामध्ये, आमच्या विचार करण्यामध्ये काय बदल करतोय, आम्ही आमच्या मुलांना काय द्यायला पाहिजे, कसं द्यायला पाहिजे, याच्याबद्दल आम्ही कुठेतरी विचार करतोय का? त्या दृष्टिकोनातनं ही अशी जी शिबिरं आहेत, म्हणजे मला कळलं की काकाजी ह्या शिबिराच्या अगोदर अनेक शाळा कॉलेजेसमध्ये गेलेले आहेत. कोरोनाचं हे बंधन बंद झाल्यानंतर ते कसे वक्ते आहेत, ते काय बोलतात, त्यांचं चारित्र्य कसं आहे, त्यांचं व्यक्तिमत्व कसं आहे, हे मी इथून सांगायची काहीच आवश्यकता नाहीये. पण ह्या ज्या गोष्टी ते सांगत आहेत, ह्या गोष्टी आपण कुठेतरी आपल्या उराशी लिहून ठेवल्या पाहिजेत. नुसतं आपलं एक शिबिर अटेंड केलं आणि आपण गेलो असं नाही. या शिबिरामध्ये आता रामकृष्ण मठात सुद्धा आम्ही शिबिरं घेतो, युवक शिबिरं अनेक घेतो आमच्याकडे. परंतु त्या शिबिरांमध्ये आणि ह्या आजच्या शिबिरामध्ये मला हा फरक असा जाणवतो की एक एक वक्त्याला काकाजींनी जवळजवळ 2-2 तास वेळ दिलेला आहे, खूप चांगला वेळ दिलेला आहे की या मुलांशी ते संवाद साधू शकतील. आणि याच्या मागचं कारण असं आहे की ही नुसती बोलबच्चनगिरी नाहीये किंवा हे सर्वसाधारण एखादं वक्तव्य नाहीये. कारण मला गेले 15-17 वर्ष वेगवेगळ्या शाळा कॉलेजमध्ये लेक्चर देताना असं जाणवलं की विवेकानंद असू देत, शिवाजी महाराज असू देत, लोकमान्य टिळक असू देत, कुठलेही राष्ट्र संत असू देत किंवा महापुरुष असू देत, त्यांच्यावरती लेक्चर देणं 25 मिनिटाचं 1 तासाचं खूप अवघड नाहीये. तुम्हा मुलांना प्रभावित करून टाकणं खूप अवघड नाहीये. परंतु नंतर माझ्या असं लक्षात यायला लागलं की बाबा ही मुलं तात्पुरती चार्ज होतात. जसा हा हँडसेट आपला तात्पुरता आपल्याला चार्ज करतो, परत दुसऱ्या दिवशी चार्ज करावा लागतो. मग सारखं चार्जिंग कोण करणार आमच्या मुलांचं, आणि का करायला पाहिजे? मग याच्यासाठी या मुलांना आम्ही मूलभूतपणे काही देऊ शकतो का? आणि मग मी जेव्हा शोध घेतला, पर्टिक्युलरली माझा शोध हा मी जास्ती गंभीर केला, कारण 2016 मध्ये माझा मुलगा जेव्हा इंजिनियर झाला पुण्यातनं आणि म्हणाला की मला ऑस्ट्रेलियाला जायचंय पोस्ट ग्रॅज्युएशन शिकायला सप्लाय चेन मॅनेजमेंट मध्ये. त्यांनी जी निवड केली होती त्याबद्दल मला शंका नव्हती, पण मग मी विचार करत होतो की फी किती आहे? 40 लाख रुपये फी 2 वर्षाची, राहण्या खाण्याचा खर्च पुढचा 10-12 लाख. आणि मग मी विचार करायला लागलो की तिथे पाश्चात्य राष्ट्रांमध्ये, या विकसित राष्ट्रांमध्ये असं काय शिक्षण दिलं जातं की ज्याच्यासाठी आमच्यासारखा पालक एखादा 40 लाख द्यायला तयार होतो किंवा गृह शैक्षणिक कर्ज घ्यायला सुद्धा आम्ही तयार होतो. बरोबर आहे की नाही? 40 लाखाचं असं दिल्यामुळे काय मिळणार आहे माझ्या मुलाला की जे मला भारतात त्याला देता येत नाही? हा मूलभूत विचार माझ्या मनामध्ये आला. आणि विवेकानंदांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत व्यक्तिमत्व विकास कसा असतो, स्ट्रेस मॅनेज कसा केला जातो हे मी सांगत असताना माझ्या लक्षात असं आलं की बाबा मी एकीकडे हे सांगतोय आणि दुसरीकडे मुलासाठी 40 लाख भरतोय. काय काहीतरी चुकतंय. काय असं ते लोक वेगळे देतात? का तिथल्या युनिव्हर्सिटी स्टॉप आहेत? आणि मग मी जेव्हा तौलनिक अभ्यास केला तिथल्या युनिव्हर्सिटीजचा, तिथल्या शाळा कॉलेजचा, मला एक आश्चर्यकारक गोष्ट मिळाली, तुम्हाला सांगतो. आणि आज मी तुम्हाला काही सिक्रेट सांगणार. सिक्रेट नाहीये, पण खूप सिंपल गोष्टी आहेत. पण का आपण दुर्लक्ष केलं मला काहीच कळत नाही त्याच्यामध्ये. तुम्हा सगळ्यांना मी एक सांगतो की हार्वर्ड युनिव्हर्सिटी, हार्वर्ड स्कूल हे जगातलं टॉप स्कूल मानलं जातं. हार्वर्ड स्कूल पासून अमेरिकेतल्या पर्टिक्युलरली युनिव्हर्सिटीजचा मी अभ्यास केला, जर्मनीतल्या काही युनिव्हर्सिटीचा अभ्यास केला, ऑस्ट्रेलियातले युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी म्हणा किंवा मोनॅश युनिव्हर्सिटी वगैरे काही प्रायव्हेट टॉप युनिव्हर्सिटीज येतात, जगातल्या पहिल्या 100 मध्ये येतात, त्यांचा मी अभ्यास केला की मॅनेजमेंट किंवा कुठलंही शिक्षण असू देत, मग ते फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, जे आमचे विद्यार्थी इथे शिकतात आणि तिथले विद्यार्थी वेगळं शिकतात, याच्यामध्ये मला एक फरक जाणवला की तिथे एक डिपार्टमेंट काम करतं. प्रत्येक इन्स्टिट्यूटला वेगवेगळ्या नावाने ते डिपार्टमेंट काम करत असतं. आणि थोडक्यात त्या डिपार्टमेंटचं नाव आहे CMC, करिअर मॅनेजमेंट सेंटर. आता करिअर मॅनेजमेंट सेंटर तिथे पालकाचं काम करत असतं शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये, जे आमच्या शाळांमध्ये कुठेही दिसत नाही, कॉलेजमध्ये कुठेही दिसत नाही. इंजिनिअरिंग कॉलेजला फक्त ट्रेनिंग आणि प्लेसमेंट नावाचं एक डिपार्टमेंट आहे. इथे जर काही शिक्षक असतील तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की मी जे सांगतोय ते गांभीर्यानं ऐका, पडताळून पहा आणि हा प्रयोग आपल्या शाळा कॉलेजमध्ये आपण लवकरात लवकर करायला पाहिजे. एका फॉर्मल स्वरूपात केला पाहिजे. जसा घरामध्ये आपले आई बाप आपल्या मुलाची काळजी घेतात तसं शाळेमध्ये हे CMC जे आहे, करिअर मॅनेजमेंट सेंटर, काळजी घेतो. आणि मी जी काही सायकोमेट्रिक टेस्ट डेव्हलप केली या CMPRCच्या बॅनरच्या खाली, आणि मी जे काही
करिअर मॅनेजमेंट करतो आहे. मी फक्त त्या टेस्ट ज्या आहेत त्या टेस्ट कॉपी पेस्ट केल्या नाहीत, कारण भारतीय संस्कृती वेगळी आहे. भारताची कौटुंबिक जी नाळ आहे ती खूप स्ट्रॉंग आहे, आजही स्ट्रॉंग आहे. तिथल्या लोकांचे जो कौटुंबिक धागा आहे त्या मानाने आपला धागा खूप स्ट्रॉंग आहे. सो त्या दृष्टिकोनातून फक्त मी काही मॉडिफिकेशन्स केले त्या टेस्टमध्ये, आणि ती टेस्ट मी काही विद्यार्थ्यांवरती प्रायोगिक स्वरूपावरती ट्राय करून बघितली. मुळात करिअर मॅनेजमेंट सेंटर काय करतं की मूल 8वी 9वी 10वी पासून 8वी पासून त्या मुलाची ते काळजी घ्यायला लागतात. त्याचा कल कुठे आहे, त्याचा विचार करण्याची पद्धत कशी आहे, त्याच्यात वेगवेगळ्या मेथड्स आहेत. एखाद्या व्यक्तीचं रीडिंग करणं याच्यासाठी सायंटिफिक काही बेसिस आहे, लक्षात ठेवा. नुसतं वडील डॉक्टर आहेत म्हणल्यावर मुलगा डॉक्टर होणार असं नाहीये. वडील वकील आहेत म्हणल्यावर मुलगा पण वकील होणार, वडील मास्तर आहेत म्हणल्यावर मुलगा पण मास्तर होणार असं नाही अजिबात. तुम्हाला आणखी एक दुसरा पुरावा देतो की सगळ्यात जास्ती जगामध्ये संशोधन कुठे केलं जातं, सगळ्यात अधिक पेटंट्स कुठे फाईल केले जातात? विकसित राष्ट्रांमध्ये सगळ्यात जास्ती पेटंट्स फाईल केले जातात. का केले जातात? तिथली मुलं जी असतात 2+2 4च शिकतात. आपण पण 2+2 4च करतो. न्यूटनचा लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन तिथल्या मुलांना जो माहिती आहे तोच माझ्या पण मुलांना माहिती आहे. किंबहुना आपण असं बघतो की आपली मुलं जेव्हा पाश्चात्य राष्ट्रामध्ये शिक्षणासाठी जातात, व्यवसायासाठी जातात, नोकरीसाठी जातात, ते खूप चांगल्या पद्धतीने तिथे ग्रो होतात. बरोबर आहे की नाही? मग भारतात काय होतं प्रॉब्लेम? भारतात नक्की प्रॉब्लेम काय होतो या मुलांचा? आपलीच आहेत ही मुलं. फक्त आपण एक काम करतोय की आपण काही गोष्टींकडे जे लक्ष दिलं पाहिजे तिथे आपण दुर्लक्ष करत चाललेलो आहोत. लक्षात आलं? सो हा जो करिअर मॅनेजमेंट सेंटर जे तिथल्या राष्ट्रांमधल्या विकसित राष्ट्रांमध्ये जे कार्यरत आहे, एफिशियंटली काम करतंय, ते आपल्या शाळा कॉलेजमध्ये आपण उभं केलं पाहिजे. आणि ह्या टेस्ट ज्या आहेत, मॉडेल्स आहेत, करिअर मॅनेजमेंटचे वेगवेगळे मॉडेल्स आहेत. ट्रायसॅक मॉडेल नावाचं एक मॉडेल आहे, मी जे तुम्हाला नंतर सांगेन अजून थोडं पुढे गेल्यावरती. तर ही मॉडेल्स अत्यंत सायंटिफिक मॉडेल्स आहेत. त्याचा डेटाबेस खूप व्हेरीफाय करण्यात आलेला आहे, त्याच्यामध्ये रिस्क कुठली नाहीये. आणि जे आंधळेपणाने आज आपण निर्णय घेतो आपल्या करिअरच्या बाबतीत, 10वीतला मुलगा त्याला वाटतं मी मेडिकलला पण जाऊ शकतो, मी इंजिनिअरिंगला पण जाऊ शकतो. कुठलं त्याला गायडन्सच नाहीये बेसिकली. आणि एकंदरीत कसं आहे की माझं जर सुदैव असेल तर मी चांगल्या ट्रॅकवर जातो. मला जर मेंटर चांगला भेटला, मला जर काउन्सिलर चांगला भेटला, माझ्या नशिबात जर चांगली माणसं आली तर माझे निर्णय बरोबर राहतात. पण बहुतांश खेळ जो आहे करिअरचा रिलेटेड हा आपल्या नशिबाशी आहे भारतामध्ये. तिथं तसं होत नाही. तिथे अधिकाधिक पेटंट फाईल याच्यासाठी केली जातात कारण ज्या क्षेत्रात ती व्यक्ती काम करते त्या क्षेत्राचा विषयी त्या व्यक्तीला आकर्षण असतं. नुसतं पैशाचं आकर्षण नसतं, त्या स्टुडंटला तो विषय खरंच आवडत असतो. फिजिक्स मध्ये जर एखादा शोध तिथल्या विद्यार्थ्यांनी लावला तर त्याला फिजिक्स खरंच आवडत असतं. कळलं की नाही? सो तुम्हाला जर तुमच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करायला लागलात तर तुम्हाला अधिक रस वाटतो. पेटंट्स अधिकाधिक फाईल होण्यामागचं कारण ते की तिथली बहुतांश व्यक्ती, बऱ्याचशा व्यक्ती त्यांना आवडीच्या क्षेत्रात काम करतात. वेळेस आपल्याकडे आपण एकतर आपल्या नशिबावर सोडलेला असतो भाग, दुसरा म्हणजे छापाकाट्यावर सोडलेला असतो. त्याच्या मागे वैचारिक कुठलंही त्याच्या मागे शास्त्रोक्त बेस नाहीये, वैचारिक बेस नाहीये आपल्या निर्णयाला. सो हा वैचारिक बेस आपण जितक्या लवकर आपल्या शाळा कॉलेजमध्ये राबवू तेवढं आपल्या विद्यार्थ्यांचं आपण कल्याण करू असं मला वाटतं. कारण एज्युकेशन ही फार मोठी इंडस्ट्री झाली आहे. कुठल्या मुलाला, कुठल्या आई बापाला वाटत नाही की आपल्या मुलांनी कमिशनर व्हावं? आहे का भारतामध्ये असं कुठलं कुटुंब की त्यांना आपला मुलगा किंवा आपली मुलगी तहसीलदार झालेले, कमिशनर झालेले, जिल्हाधिकारी झालेले आवडणार नाही? पुण्यामध्ये या ना, एमपीएससी यूपीएससीच्या नावाखाली कितीतरी करोडांचा बिझनेस आहे. बिझनेस करणारे बरोबर बिझनेस करतात, तुम्हाला मी सांगतो. तर हे जे अज्ञान आहे, आपल्याला मूलभूत दृष्टीने काय विचार करायला पाहिजे की आपली वैचारिक परिस्थिती आपण पातळी वाढवली पाहिजे. जरी शाळेमध्ये कुठलेही प्रश्न विचारत असतील प्रश्नपत्रिकेमध्ये आणि भरपूर मार्क मिळत असतील तरीही क्रिटिकल थिंकिंग काय प्रकारे हा विषय आपण अभ्यासला पाहिजे. डिझाईन थिंकिंग, त्याचा कल कुठे आहे, त्याचा विचार करण्याची पद्धत कशी आहे, त्याच्यात वेगवेगळे मेथड्स आहेत. एखाद्या व्यक्तीचं रीडिंग करणं याच्यासाठी सायंटिफिक काही बेसिस आहे, लक्षात ठेवा.
नुसतं वडील डॉक्टर आहेत म्हणल्यावर मुलगा डॉक्टर होणार असं नाहीये. वडील वकील आहेत म्हणल्यावर मुलगा पण वकील होणार, वडील मास्तर आहेत म्हणल्यावर मुलगा पण मास्तर होणार असं नाही अजिबात. तुम्हाला आणखी एक दुसरा पुरावा देतो की सगळ्यात जास्ती जगामध्ये संशोधन कुठे केलं जातं, सगळ्यात अधिक पेटंट्स कुठे फाईल केले जातात? विकसित राष्ट्रांमध्ये सगळ्यात जास्ती पेटंट्स फाईल केले जातात. का केले जातात? तिथली मुलं जी असतात 2+2 4च शिकतात. आपण पण 2+2 4च करतो. न्यूटनचा लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन तिथल्या मुलांना जो माहितीये तोच माझ्या पण मुलांना माहितीये. किंबहुना आपण असं बघतो की आपली मुलं जेव्हा पाश्चात्य राष्ट्रामध्ये शिक्षणासाठी जातात, व्यवसायासाठी जातात, नोकरीसाठी जातात, ते खूप चांगल्या पद्धतीने तिथे ग्रो होतात. बरोबर आहे की नाही? मग भारतात काय होतं प्रॉब्लेम? भारतात नक्की प्रॉब्लेम काय होतो या मुलांचा? आपलीच आहेत ही मुलं. फक्त आपण एक काम करतोय की आपण काही गोष्टींकडे जे लक्ष दिलं पाहिजे तिथे आपण दुर्लक्ष करत चाललेलो आहोत. लक्षात आलं? सो हा जो करिअर मॅनेजमेंट सेंटर जे तिथल्या राष्ट्रांमधल्या विकसित राष्ट्रांमध्ये जे कार्यरत आहे, एफिशियंटली काम करतंय, ते आपल्या शाळा कॉलेजमध्ये आपण उभं केलं पाहिजे. आणि ह्या टेस्ट ज्या आहेत, मॉडेल्स आहेत, करिअर मॅनेजमेंटचे वेगवेगळे मॉडेल्स आहेत. ट्रायसॅक मॉडेल नावाचं एक मॉडेल आहे, मी जे तुम्हाला नंतर सांगेन अजून थोडं पुढे गेल्यावरती. तर ही मॉडेल्स अत्यंत सायंटिफिक मॉडेल्स आहेत. त्याचा डेटाबेस खूप व्हेरीफाय करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये रिस्क कुठली नाहीये. आणि जे आंधळेपणाने आज आपण निर्णय घेतो आपल्या करिअरच्या बाबतीत, 10वीतला मुलगा त्याला वाटतं मी मेडिकलला पण जाऊ शकतो, मी इंजिनिअरिंगला पण जाऊ शकतो. कुठलं त्याला गायडन्सच नाहीये बेसिकली. आणि एकंदरीत कसं आहे की माझं जर सुदैव असेल तर मी चांगल्या ट्रॅकवर जातो. मला जर मेंटर चांगला भेटला, मला जर काउन्सिलर चांगला भेटला, माझ्या नशिबात जर चांगली माणसं आली तर माझे निर्णय बरोबर राहतात. पण बहुतांश खेळ जो आहे करिअरचा रिलेटेड हा आपल्या नशिबाशी आहे भारतामध्ये. तिथं तसं होत नाही. तिथे अधिकाधिक पेटंट फाईल याच्यासाठी केली जातात कारण ज्या क्षेत्रात ती व्यक्ती काम करते त्या क्षेत्राचा विषयी त्या व्यक्तीला आकर्षण असतं. नुसतं पैशाचं आकर्षण नसतं. त्या स्टुडंटला तो विषय खरंच आवडत असतो. फिजिक्स मध्ये जर एखादा शोध तिथल्या विद्यार्थ्यांनी लावला तर त्याला फिजिक्स खरंच आवडत असतं. कळलं की नाही? सो तुम्हाला जर तुमच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करायला लागलात तर तुम्हाला अधिक रस वाटतो. पेटंट्स अधिकाधिक फाईल होण्यामागचं कारण ते की तिथली बहुतांश व्यक्ती, बऱ्याचशा व्यक्ती त्यांना आवडीच्या क्षेत्रात काम करतात. वेळेस आपल्याकडे आपण एकतर आपल्या नशिबावर सोडलेला असतो भाग, दुसरा म्हणजे छापाकाट्यावर सोडलेला असतो. त्याच्या मागे वैचारिक कुठलंही त्याच्या मागे शास्त्रोक्त बेस नाहीये. वैचारिक बेस नाहीये आपल्या निर्णयाला. सो हा वैचारिक बेस आपण जितक्या लवकर आपल्या शाळा कॉलेजमध्ये राबवू तेवढं आपल्या विद्यार्थ्यांचं आपण कल्याण करू असं मला वाटतं. कारण एज्युकेशन ही फार मोठी इंडस्ट्री झाली आहे. कुठल्या मुलाला, कुठल्या आई बापाला वाटत नाही की आपल्या मुलांनी कमिशनर व्हावं? आहे का भारतामध्ये असं कुठलं कुटुंब की त्यांना आपला मुलगा किंवा आपली मुलगी तहसीलदार झालेले, कमिशनर झालेले, जिल्हाधिकारी झालेले आवडणार नाही? पुण्यामध्ये या ना, एमपीएससी युपीएससीच्या नावाखाली कितीतरी करोडांचा बिझनेस आहे. बिझनेस करणारे बरोबर बिझनेस करतात, तुम्हाला मी सांगतो. तर हे जे अज्ञान आहे, आपल्याला मूलभूत दृष्टीने काय विचार करायला पाहिजे की आपली वैचारिक परिस्थिती आपण पातळी वाढवली पाहिजे. जरी शाळेमध्ये कुठलेही प्रश्न विचारत असतील प्रश्नपत्रिकेमध्ये आणि भरपूर मार्क मिळत असतील तरीही क्रिटिकल थिंकिंग काय प्रकारे हा विषय आपण अभ्यासला पाहिजे. डिझाईन थिंकिंग हे तिथली शाळेतली मुलं अभ्यासतात, आमची मुलं अभ्यासत नाही. आजही आमच्या पालकांना शाळेतल्या मार्कशीट वरती प्रचंड विश्वास आहे, प्रचंड विश्वास आहे. पण तो विश्वास आपण बाजूला ठेवला पाहिजे. जितका आपण लवकर बाजूला ठेवू तेवढं आपल्या मुलांचं कल्याण होईल आणि पालकांचं पण कल्याण होईल. मी आज पुण्यासारख्या ठिकाणी काउन्सिलिंगला आलेले अनेक पालक बघतो की ज्यांच्या डोळ्यात पाणी असतं, त्यांचा मुलगा इंजिनियर झालेला असतो पण नोकरी नसते. त्याला अंडर एम्प्लॉयमेंट, तो मेकॅनिकल इंजिनियर झालेला असतो पण एखाद्या शॉपिंग मॉल मध्ये सेल्सचं काम तो करत असतो. कित्येक मुलं डिप्रेशन मध्ये गेलेली आहेत. म्हणजे ज्या वयात त्या मुलांना आपल्या आई बाबांचा हात धरून त्यांना दवाखान्यात न्यायला पाहिजे त्या वयात त्या आई बाबांवरती अशी वेळ आली की त्या मुलाला दवाखान्यात घेऊन जावं लागतंय डिप्रेशनसाठी. हे का घडतं? कारण की आमचे निर्णय चुकतात. म्हणून आमचे निर्णय चुकतात. सो आमचं थिंकिंग सुधारायला पाहिजे. आम्हाला वेगवेगळे टूल्स वापरायला पाहिजे. मी काही शब्द जाणीवपूर्वक इंग्रजी मधले वापरतोय कारण की ही टूल्स आज उपलब्ध आहेत.
ही ऍप्लिकेशन्स मोबाईलवरती अवेलेबल आहेत, याचा फायदा आपण सगळ्या पालकांनी आणि शिक्षकांनी घेतला पाहिजे आणि विद्यार्थ्यांना पण त्याची जाणीव करून दिली पाहिजे. कारण आमच्या विद्यार्थ्यांचे जर निर्णय चुकले तर त्यांच्या जीवनाचं गणित चुकेल. आणि 21वे शतक असं आहे, 21वे शतक असं आहे की याच्यामध्ये निर्णय चुकणं ही खूप मोठी चूक होऊन बसते. मी काही दिवसांपूर्वी बराक ओबामांची काही लेक्चर्स ऐकत होतो एज्युकेशन वरती, जे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष होऊन गेले. 2005, 2010, 2015 या काळामध्ये त्यांनी तिथली एज्युकेशन सिस्टीम आणखी पुढे जाऊन अपग्रेड करत गेले. युथ करिअर कनेक्ट नावाचे इनिशिएटिव्ह त्यांनी घेतले. आजही आमच्या सिनियर कॉलेजेसमध्ये असा प्रकार नुसता सेमिनार्स मध्ये ऐकायला येतो. मला जर एखादा संशोधन प्रबंध द्यायचा असेल, मला पीएचडी करायची असेल म्हणून मी फक्त त्याचा वापर करतो, अदरवाईज मी त्याचा वापर करत नाही या विचारांचा. कॅरेक्टरचं जीवनामध्ये महत्व काय आहे, चारित्र्याचं महत्व किती आहे हे आजही आम्हाला समजत नाही. व्हॅल्यूज बद्दल जेव्हा लेक्चर्स होतात, बेसिकली खूप एका आमचे स्वामी रंगनाथानंद महाराज म्हणून रामकृष्ण मिशनचे 13वे परमाध्यक्ष होऊन गेले. ते म्हणतात की फिजिकल सायन्सेस आणि स्पिरिच्युअल सायन्स याला कनेक्ट करणारा जो दुवा आहे तो म्हणजे सायन्स ऑफ व्हॅल्यूज. का खरं बोललं पाहिजे, का सकाळी उठलं पाहिजे, का देवाला प्रार्थना करायला पाहिजे, का चांगली पुस्तकं वाचली पाहिजेत, का जप करायला पाहिजे, आमच्या मुलांना आजही त्याचं महत्व कळत नाही. या सगळ्यांचं महत्व आमच्या मनाच्या पावित्र्याशी आहे हे आम्हाला कोणीच सांगत नाही. आणि मन जर पवित्र नसेल तर तुमचं मन एकाग्र होणार नाही. आमच्या 100 आपल्या 99 विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम आज असा आहे की त्याचं मन एकाग्र होत नाही. मन एकाग्र होत नाही आमच्या मुलांचं. का होत नाही? कारण आमचं मन पवित्र नाही म्हणून. कारण आमच्या सगळ्या संत महापुरुषांनी सांगितलंय, अगदी ज्ञानेश्वर माऊलींपासून विवेकानंदांपर्यंत सगळ्यांनी, की मन पवित्र ठेवलं पाहिजे, मन पवित्र असलं पाहिजे. ज्याचं मन पवित्र आहे त्याला डिप्रेशन होत नाही. ज्याचं मन पवित्र असतं त्याला स्ट्रेस मॅनेज करता येतो. ज्याचं मन पवित्र असतं त्याचं मन एकाग्र होऊ शकतं. ज्याचं मन पवित्र असतं ते ग्रास्पिंग, त्याची पॉवर वाढते. ज्याचं मन पवित्र असतं तो चांगला विचार करू शकतो, तो चांगला निर्णय घेऊ शकतो. बघा, एका पावित्र्याला धरून धरून काय काय सांगू शकतो आपण बघा. पण हे पवित्र मन कसं करायचं असतं ते आम्हाला कोणी सांगणार का? मन म्हणजे शर्ट साफ करण्याचा साबण भेटतो, स्वच्छ करण्याचा साबण भेटतो, पण मन स्वच्छ करण्याचा साबण कुठे, कुठल्या दुकानात विकत मिळतो का? हा कोणाला विकत नाही मिळत. कळलं? सो ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण शिकल्या पाहिजेत. आणि याच्यासाठी सगळ्यात पहिले म्हणजे विचार सुरू करा. दुसरं म्हणजे जे आपण अज्ञानाच्या आवरणाखाली जे राहत आहोत, आजही म्हणजे इंटरनेटच्या युगात सुद्धा आपण अज्ञानाच्या आवरणामध्ये आहोत, ते अज्ञानाचं आवरण आपण जाणीवपूर्वक दूर केलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये पालकांनी इनिशिएटिव्ह घेणं अपेक्षित आहे, शिक्षकांनी तर त्याहून जास्त इनिशिएटिव्ह घेणं अपेक्षित आहे. आणि तरच मग आमच्याकडे चांगल्या संस्था निर्माण होतील, चांगली माणसं निर्माण होऊ शकतील. आणि जे आज आमच्या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम्स येतात अंडर एम्प्लॉयमेंट आणि अनएम्प्लॉयमेंटचे, ते दूर करण्यामध्ये आम्ही बराचसं काहीतरी काम करू शकू. अगदी थोडक्यात 21वे शतक कसं आहे तुम्हाला सांगतो की मध्यंतरी 2 वर्षापूर्वी बातमी होती एका न्यूजपेपरमध्ये की 16 वर्षाचा चंदीगड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी, त्याला गुगलने 1.5 कोटीचं पॅकेज दिलं. 16 वर्षाचा विद्यार्थी, या 11वीतला विद्यार्थी असेल. कसं झालं? चमत्कार झाला का हा? आपण जर अज्ञानी असू तर आपण म्हणू हा हा निश्चितच चमत्कार झाला. बरं का? 16 वर्षाच्या मुलाला 1.5 कोटीचं पॅकेज कसं काय मिळालं? पण करिअर मॅनेजमेंट सेंटर जर आपल्या प्रत्येक शाळेमध्ये स्थापन झालं, कॉलेजमध्ये स्थापन झालं तर या गोष्टी सहज शक्य आहेत. त्या विद्यार्थ्याचे पालक जाणते होते, लक्षात ठेवा. 14व्या वर्षी त्या विद्यार्थ्याचा आत्मविश्वास एवढा प्रचंड होता की त्याला असं वाटलं की त्याच्यामध्ये जे काही डिझायनिंगची ॲबिलिटी आहे त्या बेसिसवर तो बायोडेटा डिझाईन करू शकतो स्वतःचा आणि कंपनीला ऍप्लिकेशन करू शकतो. त्याला जे एक्सपोजर मिळालं, पहा 21व्या शतकात तुम्हा मुलांना एक्सपोजर जास्ती मिळतंय, ते जर पॉझिटिव्हली तुम्ही एक्सपोजर जर घेतलं विद्यार्थ्यांनी तर त्याचा उपयोग काहीही होऊ शकतो विधायक दृष्टिकोनातून विचार केला तर. 20-25 वर्षापूर्वी आपण असा विचार पण करू शकत नव्हतो की 16 वर्षाचा मुलगा एका मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी करू शकेल म्हणून.
जो ग्रॅज्युएट पण नाहीये, पण इंटरनेटची किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं एकीकडे हे वरदान पण आहे, दुसरीकडे बरेच शाप पण आहेत, ते आपण बघूया स्ट्रेस मॅनेजमेंट विषय हँडल करताना. पण वरदान असं आहे की कुठलाही माणूस जर तो चांगला योग्य दिशेने विचार करणारा असेल, व्यवस्थित गोल ठेवून जर काम करणारा असेल आणि स्वतःची जर स्ट्रॅटेजी चांगलं व्यवस्थित थिंकिंग करून जर करणारा असेल तर त्याला वयाचं बंधन नाही. 16व्या वर्षी पण 1.5 कोटीचं पॅकेज त्याला मिळू शकतं. त्यांनी 14व्या वर्षी गुगल कंपनीमध्ये अर्ज दाखल केला. त्यांनी विचारले की तुझे क्रेडेन्शियल्स सांग. तो 10 वर्षाचा असल्यापासून बॉलिवूड आणि हॉलिवूड मधल्या नटनट्यांचे चित्र काढायचा वेगवेगळे, आणि त्यांनी त्याचे क्रेडेन्शियल्स त्या कंपनीला पाठवले आणि ते क्रेडेन्शियल्स एवढे सुंदर होते की त्या कंपनीला वाटले की हा मुलगा जिनियस आहे. त्याच्या वयाच्या दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये असलेले स्किल्स त्या कंपनीला भावले. त्यांनी त्याचा इंटरव्ह्यू घेतला, त्याला मग 16व्या वर्षी त्याला जॉब दिला, 1 वर्ष ट्रेनिंग, आणि ग्राफिक डिझायनर म्हणून तू आमच्याकडे राहशील. ट्रेनिंगच्या काळात तुझा पगार महिन्याला 4 लाख आम्ही फक्त देऊ तुला, 48 लाखाचं पॅकेज महिन्याला, वर्षभर पहिलं ट्रेनिंग म्हणून, आणि नंतर कन्फर्म झाल्यावर ग्राफिक डिझायनर म्हणून तिथे काम करायला लागल्यानंतर 1.5 कोटीचं पॅकेज. पहा, या गोष्टी आपण विचार करायला पाहिजे की आपण कसं काम करायला पाहिजे. पर्टिक्युलरली आता इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असतात, बीएससी बीए बीकॉम करणारे विद्यार्थी असतात. तुम्ही 12वी काय पहिल्या फर्स्ट इयरला गेल्यानंतर तुमच्या पुढच्या 3 वर्षात 4 वर्षात काय करायला पाहिजे याची स्ट्रॅटेजी, याचा प्लॅन, याचा गोल तुमचा तयार पाहिजे. आणि याच्यासाठी म्हणून ह्या करिअरचे जे टेस्ट आहेत, हे जे टूल्स मी सुरुवातीपासून बोलत चाललोय तुमच्याशी, कारण हा आपला विषय आहे करिअर मॅनेजमेंट, या टूल्सचा वापर तुम्हाला करता आला पाहिजे. आणि या टूल्सचा वापर करता येणाऱ्या चांगल्या जे कोणी मेंटर्स असतील आपल्या समाजामध्ये आहेत, आपल्या समाजात अनेक माणसं चांगली आहेत अशी की जे सेवाभावी वृत्तीने पण काम करायला तयार आहेत. तुम्ही त्यांच्याशी लवकरात लवकर कनेक्ट झालं पाहिजे. जितक्या लवकर तुमचा करिअर प्लॅन तुमचा तयार होईल तेवढ्या लवकर तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे. अब्दुल कलाम म्हणतात ना की सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांनी करायला पाहिजे म्हणजे डोळ्यासमोर गोल आणला पाहिजे. आता हा गोल ठरवणार कसा, त्याच्यासाठी करिअर मॅनेजमेंट टेक्निक्स तुम्हाला उपयोगात आणायला पाहिजे. आमच्या बहुतेक विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर गोल नसतं. आता 8वीत आहेस, मग पुढे काय करणार, 9वीत जाणार सर, मग पुढे काय 10वीत जाणार सर. आता 11वीत गेला सायन्सला, मग पुढे काय 12वीत जाणार सर. मग आता इंजिनिअरिंगला गेला फर्स्ट इयरला आहे, मग पुढे काय सेकंड इयरला जाणार ना सर पुढच्या वर्षी. मग त्याच्या पुढे 3rd इयर, मग त्याच्या पुढे फायनल इयर सर. ही अशी उत्तरं नाही चालत रे. फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला कम्प्युटर्सचा ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्याला सांगता आलं पाहिजे की माझं ध्येय जे आहे सर, मला डेटा सायंटिस्ट व्हायचंय सर. मी आज 2022 मध्ये फर्स्ट इयर इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे. 2027 मध्ये मी डेटा सायंटिस्ट होणार आणि ह्या टार्गेटेड कंपन्या माझ्या डोळ्यासमोर आहेत. या कंपन्यांसाठी मी माझी तयारी करणार आहे आणि पुढे डेटा सायंटिस्ट म्हणून मला हा स्कोप आहे. असं फर्स्ट इयर इंजिनिअरिंगच्या कम्प्युटरच्या विद्यार्थ्याला सांगता आलं पाहिजे. फर्स्ट इयर इंजिनिअरिंग सुद्धा मी खूप उशीर म्हणतोय. तुम्ही जर खूप शार्प असाल तर 10वी 11वी नंतर सुद्धा तुम्ही ह्या गोष्टी माझ्याशी बोलू शकाल, प्रोव्हाइडेड तुम्ही त्या पद्धतीनं ट्रेनिंग घेतलं पाहिजे. आणि आज मॅक्सिमम स्ट्रेस जो आमच्या विद्यार्थ्यांना येतो, जेव्हा आपल्या वयाची अवतीभोवती जेव्हा विद्यार्थी बघतो आपण आणि काही पुढे जाणारे विद्यार्थी बघतो, तेव्हा मग आपल्याला खूप एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण होतो आपल्या मनामध्ये. आपलं डिसिजन मेकिंग कुठेतरी चुकतंय असं आपल्याला वाटतं आणि मग तिथे मग स्ट्रेसला सुरुवात होते. मग पालकांना पण स्ट्रेस येतात आणि विद्यार्थ्यांना पण स्ट्रेस येतात. आता आपण थोडक्यात स्ट्रेस मॅनेजमेंट हा जो काही भाग आहे माझ्या या टोटल स्पीच मधला, तो थोडासा डिटेल मध्ये बघूयात. आणि मग करिअर मॅनेजमेंट पण मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगेन. मी आता फक्त बेसिकली तुम्हाला इंट्रोडक्शन दिलं की हा करिअर आणि स्ट्रेस मॅनेजमेंट हे कसे एकमेकांना हातात हात घालून आहे. कॅरेक्टरचं, मनाच्या पावित्र्याचा काय या दोन्ही गोष्टींची संबंध आहे हे मी तुम्हाला सांगितलं थोडक्यात. आता आपण स्ट्रेस मॅनेजमेंट मध्ये जर आपण थोडक्यात बघायचा प्रयत्न केला तर आपल्याला असं लक्षात येतं, मध्यंतरी मला एका कॉलेजमध्ये पुण्यामध्ये हॉस्टेलमध्ये एक आत्महत्या झाली आणि मग त्या पॉलिटेक्निकनी मला लेक्चरसाठी बोलवलं विद्यार्थ्यांच्या बरोबर की काय करून आपण ह्या गोष्टी अवॉइड करू शकतो. आपण बरेच लेख वाचतो, त्याच्यामध्ये असं लक्षात येतं की स्ट्रेस एखाद्याला आहे
हे लवकर कळत नाही आणि तो पातळी जी गांभीर्याची गाठत जातो ते सुद्धा आपल्याला कळत नाही लवकर. म्हणजे मी ज्या कॉलेजमध्ये गेलो होतो तिथं अशी परिस्थिती होती की तो मुलगा ज्या हॉस्टेलमध्ये त्यांनी आत्महत्या केली त्याचा रूममेट त्याच्या खोलीमध्ये त्याच्यावर राहणारा विद्यार्थी त्याला तो म्हणला तू जा पुढे, आता मी लेक्चरला येतोच, 3 वाजता आपल्याला लेक्चर अटेंड करायचं आहे, तू जा पुढे, मी आलोच. आणि हा विद्यार्थी वर्गामध्ये गेला आणि नंतर बातमी आली की हा त्याच्या मित्रांनी रूम मध्ये एकटा आहे तो बघून त्यांनी ती आत्महत्या केली. म्हणजे बघा शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा आता तो रूममेट आहे त्याच्या बरोबर राहणारा मुलगा त्याला सुद्धा नाही शोधता आलं की जाणवलं की आपला हा स्ट्रेस आपल्या मित्राचा एवढा वाढलेला आहे की तो आता आत्महत्या करेल. पेटला सुद्धा त्या मित्राला सुद्धा ओळखता नाही आला की आपला मित्र आता आत्महत्या करणार आहे. आणि असे टूल्स आहेत का आपल्याकडे की जेणेकरून आपण ओळखू शकू की 10चं जर आपण रेटिंग ठेवलं, 10ची स्केल धरली तर आत्महत्या करणारा मुलगा जो असेल त्याची स्केल 10 आउट ऑफ 10 आली, बरोबर आहे की नाही? हायएस्ट स्ट्रेस की तो आता आत्महत्या करणार. मग 1 लेवलच्या स्केल वरती याची स्ट्रेस लेवल आहे, 5 नंबर वरती याची स्ट्रेस लेवल गेली आहे, 8 नंबर वर याची स्ट्रेस लेवल गेली आहे. असं काही टूल आहे का आपल्याकडे की ज्याने आपल्याला अंदाज येईल की हा याच्याकडे किती स्ट्रेस आहे? जसं मी तुम्हाला हार्ट प्रॉब्लेम बद्दल सांगितलं की वेगवेगळे टेस्ट असतात, स्ट्रेस टेस्ट असते. डॉक्टर सांगतात तुम्हाला की आता तुम्हाला अँजिओप्लास्टी करून घ्यायला पाहिजे, अँजिओग्राफी करून घेतात. तो आपल्या हृदयाचं जे आरोग्य आहे ते आपल्याला ओळखता येतं, पण मानसिक आरोग्य ओळखता येतं का? त्याच्यासाठी काही टेस्ट कोणी डेव्हलप केली आहे का? मध्यंतरी मुंबईमध्ये एका पोलिसाच्या मुलाने आपल्या आईचा खून केला आणि तिच्याच रक्तात चाकूने भिंतीवर लिहून ठेवलं, कॅच मी इफ यू कॅन. अगदी काही वर्षांपूर्वीची घटना आहे, मुंबईतली घटना आहे. इंजिनिअरिंगचा विद्यार्थी होता, त्याला इंजिनियर व्हायचं नव्हतं. पहा, करिअर, स्ट्रेस आणि ऍक्सिडेंट या गोष्टी कशा लिंकअप आहेत सगळ्या. त्यामुळे आपल्या सगळ्यांना खूप गांभीर्याने हा विषय विचारात घ्यायला पाहिजे. सो मी एक प्रयत्न केला स्ट्रेस मॅनेजमेंट मध्ये की आपण असं काही टूल डेव्हलप करू शकतो का. एक 15 मिनिटाची टेस्ट मी डेव्हलप करण्याचा प्रयत्न केलाय. मी त्याचं इम्प्लिमेंटेशन पण काही विद्यार्थ्यांमध्ये केलं की त्याच्यावरून मला लक्षात येतं की त्या विद्यार्थ्याची किंवा त्या माणसाची, मग त्या अगदी एखादा वर्किंग प्रोफेशनल असेल, हाऊस वाईफ असेल किंवा एखादा विद्यार्थी असेल, या तिन्ही प्रकारच्या लोकांसाठी एक टेस्ट मी डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये 108 सेन्सर्स आहेत त्या टेस्टमध्ये, 108 आणि त्या 108 सेन्सर वरती त्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास केला जातो. आणि त्या सेन्सर्स मधनं ज्या गोष्टी सेन्स होतात त्याच्यावरून आपण लक्षात घेऊ शकतो की या व्यक्तीला किती स्ट्रेस आहे. आपण प्रॅक्टिकली त्याचा अनुभव घेऊ शकतो. सो आपण आता बघूयात की सिम्पटम्स काय काय असतात. पर्टिक्युलरली विद्यार्थी मी अधिकांशपणे डोळ्यासमोर ठेवून हे सिम्पटम्स लिहायचा प्रयत्न केलाय, कारण इथं युवक शिबिर आहे, विद्यार्थ्यांचं शिबिर आहे म्हणून. फिजिकल काही सिम्पटम्स आहेत आणि मेंटल सिम्पटम्स आहेत, काही मानसिक तुम्हाला काही सिम्पटम्स असतात आणि शारीरिक पण असतात. तर शारीरिक कुठले? एखाद्याला अवेळी जर डायबिटीस झाला, ब्लड प्रेशर झालं, छाती धडधडणं असेल, ट्रेमर्स, काही काही विद्यार्थ्यांचे हात थरथरतात, बरोबर आहे की नाही? लॅक ऑफ स्लीप, जर आपल्याला झोप नीट लागत नसेल तर स्ट्रेस कुठेतरी लेवल यायला लागली, लक्षात ठेवा. नख खाणं, नख कुरतडतात काही काही मुलं बसल्या बसल्या, बरोबर आहे? पाय हलवत राहतात, बेंचवर बसल्या बसल्या विनाकारण पाय हलवतात. हे कुठेतरी एक स्ट्रेसला सुरुवात झालेली आहे, ते नीट लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे तिथे आपल्याला लाईटली घेऊन चालणार नाही. खाण्यावर कंट्रोल नसतो. आता घरात खाऊन आता शाळेसाठी निघालाय आणि तिथे टपरीवरती भजीच्या मित्र भजी खात आहे. खा रे, खातो म्हटलं, हो खातो की, केव्हाही खायला तयार, कळलं की नाही? हे नीट बारकाईने बघा. म्हणजे मी गंमत करत नाहीये आणि इकडे तिकडे शेजारी तर बघूच नका मुळीच, स्वतःकडेच बघा शक्यतो, कळलं की नाही? खाण्यावर कंट्रोल नसणं, कॉन्स्टिपेशन, सकाळी पोट साफ न होणं. आता ते इतका भयंकर प्रकार आहे, हा मोबाईल प्रकार तर इतका भयंकर आहे. आजकाल बहुतेकांच्या घरी तर कमोडच लागलेले आहेत. त्याचा खुर्ची म्हणून इतका चांगला वापर करतात लोक की त्याच्यावरती खेळत बसतात.
आणि कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम आज युवकांमध्ये पर्टिक्युलरली खूप जास्ती आहे. त्यांचं पोट लवकर साफ होत नाही. ही स्ट्रेसची पातळी, टेन्शनची पातळी दाखवतं. मी तुम्हाला सांगतो, खरं सांगतो, लाईटली घेऊ नका प्लीज. पालक आणि शिक्षक, तुम्ही सिनियर लोक आहात इथे, तर तुम्ही लाईटली घेऊ नका. या गोष्टी कुठंतरी त्या विद्यार्थ्याविषयी, त्या युवकाच्या विषयी नीट अधिक जाणून घेणं महत्वाचं आहे. कारण आता जर आपण जाणून वेळेत घेतलं नाही तर मग वेळ निघून जाईल, वेळ निघून जाते. आणि मी हे अनुभवाने सांगतो, या सगळ्या गोष्टी मी माझ्या अनुभवाने टिकलेल्या आहेत. त्याच्यानंतर आता आपण बघूयात की मेंटल आणि इंटेलेक्च्युअल सिम्पटम्स काय. थोडक्यात मला आवरायचं आहे, रेस्टलेसनेस, बेचैनी असते. त्या मुलांमध्ये सारखी एक प्रकारची बेचैनी असते. पर्टिक्युलरली या कोरोनाच्या काळानंतर तर अनेक पालक तक्रार घेऊन येतात की आमचे विद्यार्थी, मग अगदी 5वीतला विद्यार्थी असेल तरी तो बेचैनच असतो. तो स्थिर एका जागी बसत नाही. कळलं की नाही? ही कुठेतरी त्याची मानसिक पातळी जी आहे, ती स्ट्रेस लेवल जी आहे, ती अभ्यासनाची वेळ आली आहे. मी मुद्दामून सिम्पटम्स सांगतो की माझी इच्छा आहे की आत्महत्या केल्यानंतर आपल्याला कळली नाही पाहिजे कोणाची स्ट्रेस लेवल. आम्हाला लवकर जर कळलं तर आपण त्याच्यावर काहीतरी उपाय करू शकतो. जसं मी सांगितलं, त्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची जर करिअर टेस्ट झाली असती पोलिसाच्या मुलाची, तर त्या पोलिसाला आपल्या बायकोचा जीव गमवावा लागला नसता, ती माऊली, तिचा खून झाला नसता. मी सिद्ध करू शकतो सायंटिफिकली. मी ज्या गोष्टी बोलतोय ना, मी सायंटिफिकली सिद्ध करू शकतो की या टेस्ट घेतल्या, हे सिग्नल्स मिळाल्यानंतर आपण काय काय स्वाभाविकपणे करतो. आपण काय एवढे मूर्ख लोक नाही आहोत, आपल्याला थोडी तरी अक्कल आहे. कळलं की नाही? सो लॅक ऑफ मेमरी, मेंटल सिम्पटम्स काय स्ट्रेसचे, की पाठांतर नीट होत नाही, परीक्षेला गेल्यावर विसरतो, पेपर समोर आला की विसरतो, बरोबर आहे. त्याच्यानंतर फिअर, भीती, त्याच्याविषयी काही जास्ती सांगायची गरज नाही. डिप्रेशन हा खूप कॉमन शब्द आहे. बेसिकली डिप्रेशन शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला तर त्याचा एवढाच अर्थ होतो की तुमच्या मनामध्ये इच्छा निर्माण होतात. माणूस म्हटलं की इच्छा निर्माण होतात, बरोबर. आज माझ्या मनामध्ये एक इच्छा निर्माण झाली, ती पूर्ण नाही झाली, ती अतृप्त राहिली, ती तशीच आतमध्ये राहिली. दुसरी इच्छा निर्माण झाली, ती पण अतृप्त झाली, ती पण आतच राहिली. तिसरी इच्छा निर्माण झाली, ती पण अतृप्त राहिली, तशीच आत राहिली. माझ्या आतमध्ये जेव्हा अनेक अतृप्त इच्छा साचत जातात तेव्हा मी डिप्रेशनचा शिकारी होतो. नैराश्य मला येतं. कळलं की नाही? सो या इच्छा ज्या आहेत आमच्या विद्यार्थ्यांच्या, आमच्या युवकांच्या, त्याच्यावरती मुळात आमचा कंट्रोल आहे का? इथे कुठेतरी करेक्टर, इथे कुठेतरी स्पिरिच्युअल सायन्स, इथे कुठेतरी अध्यात्म काम करतं, लक्षात घ्या. आता तो आपला विषय नाहीये, पण मी सांगतो या गोष्टी. म्हणजे सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स वरती, स्ट्रेस वरती सगळ्यात जास्ती चांगला उपाय जर कोणाकडे असेल तर भारताकडेच आहे. कारण अध्यात्म हा एकमेव उपाय आहे त्याच्यावरती. आणि आपले पूर्वज जे होते हे सगळे दिग्गज लोक होते अध्यात्मामध्ये, लक्षात घ्या. पण नेमकं ते आपण बाजूला ठेवले, आपल्या करिक्युलम मध्ये कुठे येतच नाही. मग ते कसं आणता येईल? त्या सीएमसीच्या माध्यमातून, करिअर मॅनेजमेंट सेंटरच्या माध्यमातून, म्हणजे 3H मॉडेल जे मी डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला आहे की ज्याच्यामध्ये हेड, हँड आणि हार्टची इंटिग्रिटी येते, समन्वय साधला जातो. आपल्या बुद्धीचा, आपल्या मनाचा आणि आपल्या कर्तृत्वाचा समन्वय ज्याच्यातनं साधला जातो, तसं ते मॉडेल आहे. आणि ते मॉडेल जर तुम्ही आपल्या विद्यार्थ्यांवरती वापरून बघितलं, इव्हन स्वतःवर पण वापरून बघितलं, तर तो समन्वय किती बॅलन्स मध्ये आहे, किती अनबॅलन्स मध्ये, ते पण आपल्याला लक्षात येतं. आणि मग हे सगळे फॅक्टर्स जे आहेत, या सगळ्या गोष्टी स्ट्रेस पर्यंत जातात. कळलं की नाही? मानसिक आरोग्याला जाऊन भिडतात. सो त्या गोष्टींवर आपल्याला कंट्रोल आणता येतो. त्याच्यानंतर नॉन क्लॅरिटी इन थॉट प्रोसेस. मेंटल सिम्पटम्स मध्ये काय की क्लॅरिटी नाहीये, निर्णय घेता येत नाही त्या विद्यार्थ्याला, म्हणून तो बेचैन आहे. कळलं की नाही? त्यामुळे मग स्ट्रेस डेव्हलप झालेला आहे, एकाग्रता हरवून बसलेला आहे, आत्मविश्वास गमावलेला आहे, लॅक ऑफ सेल्फ कंट्रोल, स्वतःवर कंट्रोल नाहीये. कळलं की नाही? त्याच्यानंतर आत्मश्रद्धा हरवलेली आहे. मी काहीतरी करू शकतो. आपल्या वर्गामध्ये शिक्षक येऊन अनेकदा प्रोजेक्ट सांगतात की हा प्रोजेक्ट कोण करणार, कोणी मुलं हात वरती करत नाही, कारण तो कॉन्फिडन्स नसतो, ती श्रद्धा नसते. We do not hire because of skills, we hire because of attitude. लक्षात घ्या. मी करिअर मॅनेजमेंट, स्ट्रेस मॅनेजमेंट दोन्ही बोलतोय तुमच्याशी आता बेटा, दोन्ही गोष्टी बोलतोय तुम्हाला. आता
सिद्धांत तुम्हाला कॉन्ट्राडिक्टरी वाटेल की अरे सगळीकडे बोंबे स्किल नाही मुलांमध्ये आपल्या आणि त्यामुळे जॉब्स मिळत नाही, अंडर एम्प्लॉयमेंट आहे, अनएम्प्लॉयमेंट आहे, स्किल अपग्रेडेशन साठी पण सगळेजण प्रयत्न करतायत आणि हा माणूस म्हणतोय की वी डू नॉट हायर बिकॉज ऑफ स्किल्स. असं कसं? आणि दुसरा पॉइंट तो जो म्हणतो वी हायर, we do not hire for skills, we hire for attitude. Attitude चा विवेकानंदांच्या डिक्शनरीमधला अर्थ आहे कॅरेक्टर आणि शिवाजी महाराजांच्या डिक्शनरीतला अर्थ आहे दम. ज्यांच्यामध्ये दम आहे दम त्यांच्यासाठी 21वे शतक आहे. तुमच्या मनगटात ताकद पाहिजे. ऍट द एंड ऑफ द डे एक लक्षात ठेवा, 2 मार्क कमी पडले तरी चालेल पण मनगटातला दम नाही कमी पडला पाहिजे. आई वडिलांना तुम्हाला सांगता आलं पाहिजे 10वी मध्ये मला 2% कमी पडले तरी बाबा काळजी करू नका, माझ्यासाठी तुम्हाला जॉबची भीक मागावी लागणार नाही एवढं मी सांगतो बस. हा दम माझ्या मुलांमधनं हे अभिव्यक्त झालं पाहिजे. इमोशनल बोलत नाहीये कारण आम्ही काही बाबतीत खूपच भावनिक आहोत भारतीय माणसं. आवड्या भोगण्यामध्ये पण खूप भावनिक आहोत. कळलं की नाही? शिवजयंती आपण कशी साजरी करतो? पुण्यात तरी मी बघतो की मोटरसायकलला भगवान एकटा लावला जातो आणि 3 मुलं फिरतात. तुम्हाला काय वाटतं? शिवाजी महाराजांना खूप आनंद होत असेल का अशी मुलं बघून? मी शिवजयंती ती साजरी झाली अशा अर्थाने म्हणेन की माझे युवक जेव्हा घोड्यावरती हातामध्ये भगवान एकटा घेऊन बसतील आणि रपेट करतील गावात, दम कशात लागतो? घोड्यावर बसतील का मोटरसायकलवर बसतील? येस. लाईफ मध्ये ही एक गोष्ट शिका बस. बाकी म्हणजे तुम्हाला इतके सपोर्टिंग लोक भेटतील, कुठलंही फील्ड तुम्ही निवडा त्या फील्ड मध्ये बाप लोक मदत करायला तुम्हाला तयार असतील. फक्त तुमचा ऍटिट्यूड कसं पाहिजे, जे करायचं ते दम असलं पाहिजे, हे ओळखायला शिका. आणि मग स्ट्रेस मॅनेजमेंट तुम्हाला अक्षरशः तुम्ही नुसते एकटे पोहून जाणार नाही बेटा, तुम्ही हजारो लोकांना खांद्यावर घेऊन पोहाल, त्याला स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणतात. सो आपली दृष्टी, असं म्हणतात ना, दृष्टी बदलली की सृष्टी बदलते. आम्हाला म्हणी पाठ आहेत पण त्याचा नक्की अर्थ काय, लाईफमध्ये कसं उतरवायचं. सो आज तुम्ही निर्णय घ्या की तुमच्यापैकी प्रत्येकाने लवकरात लवकर आपला गोल ठरवायला पाहिजे. कळलं की नाही? एकदा दिशा तुम्ही ठरवली, जसं मी सांगितलं की 10वीतला असेल, 12वीतला असेल, फर्स्ट इयर इंजिनिअरिंग मधला असेल. मी जस्ट इंजिनिअरिंगचा एक एक्झाम्पल घेतलं म्हणून सांगितलं तुम्हाला की मला 4 वर्षानंतर 2026 साली मी इथे असेल, 2030 साली मी इथे असतो पाहिजे. कळलं की नाही? सो ह्या गोष्टी, दोन्ही गोष्टी पाहिजे. याच्यासाठी स्किल्स पण पाहिजे तुमच्यामध्ये. आपण नेहमी वर्तमानपत्रात वाचतो की 90% ऑफ आवर इंजिनियर्स आर अनएम्प्लॉयबल. 90% ऑफ आवर इंजिनियर्स आर अनएम्प्लॉयबल. हे ऐकायला कानाला कसं गुणगुणीत वाटतं, पण तुमच्या आता सिंह जागा करायचं असेल तर कसं बोलावं लागेल ना की 90% इंजिनियर नोकरी मिळवायच्या लायकीचे नाही आहे. हा त्याचा शुद्ध मराठी अर्थ आहे. मग रक्त खवळतं ना, हो सर आमची लायकी काढू नका तुम्ही, पण ही वस्तुस्थिती आहे. याच्यासाठी तुम्ही तयार आहात का? स्किल्स. ज्वलंत प्रश्न. पण मला आमच्या समाजातली शैक्षणिक पद्धत खरं थोडं वाटतं. आमच्या मुलांना का नाही आम्ही काही सांगत गोष्टी? स्किल्स किती आहेत माहिती तुमच्यापैकी? किती लोकांना माहिती स्किल्स किती आहेत? जगात शिकण्यासाठी स्किल्स किती आहेत की ज्याच्यासाठी म्हणून आपण कष्ट घ्यायला पाहिजे. मी सिम्बॉयसिस सारख्या टॉप कॉलेजमध्ये, पुण्याच्या एमबीएस कॉलेज ए ग्रेड मधल्या पुण्यातल्या कॉलेजेसमध्ये हा प्रश्न विचारला, स्किल्स किती आहेत सांगा? लीडरशिप स्किल, प्रॉब्लेम सॉल्विंग, टीम वर्क, ओरल कम्युनिकेशन, रिटन कम्युनिकेशन. किती सांगू शकाल तुम्ही मला सांगा बरं स्किल्स? आपल्याकडे आता वेळ नाही जास्त कारण तुमचे पुढचे प्रोग्राम्स आता लाईनअप झालेले आहेत, त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही. पण तुम्हाला मी एक सांगतो बेटा, मिनिमम 23 स्किल्स आहेत. 23. आणि हे कोणाची प्रॉपर्टी नाहीये, हे काही सिक्रेट नाहीये, पण हे आमच्या मुलांपर्यंत पोहोचवत जात नाही. का? कारण मला माहिती नाही. 23 स्किल्स. ज्यांना जर स्किल्सच माहिती नसतील तर ते स्किलफुल होणार कसे? बरोबर आहे की नाही? आपण फक्त नावं ठेवायला तयार की आमची मुलं स्किलफुल नाही आहे. अरे पण त्यांना सांगा ना 23 स्किल्स आहेत. एकदा मी तुम्हाला 23 स्किल्स सांगितले तर तुम्हाला ऑनलाईन
काही शोधून काढता नाही येणार ट्रेनिंग कोर्सेस. एम आय राईट? उडेमाय आहे, कोर्सेरा आहे, कितीतरी प्लॅटफॉर्म्स आहेत ट्रेनिंगचे, बरोबर आहे की नाही? 23 स्किल्स. मी तुम्हाला सांगू का पटदिशी? तुमच्याकडे पॅड आणि पेन आहे का काही? असेल सांगू शकेल ना? मी आता तुम्हाला एकदम प्रॅक्टिकल गोष्टी सांगतोय. घ्या, पटपट घेऊन घ्या. 23 स्किल्स. पहिलं स्किल क्रमांक 1. एकमेकांशी प्लीज बोलू नका. ज्यांनी निघाले का सगळ्यांचे पेन वय निघाले आणि प्रत्येक शिबिराला येताना पेन आणि वही आणत जा बाबा. कळलं की नाही? पहिलं स्किल अचीवमेंट फोकस. एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी लक्ष केंद्रित करणे. अचीवमेंट फोकस. मी जेवढे 23 स्किल्स सांगणार सगळ्याचे कोर्सेस आहेत, बरेचसे फ्री कोर्सेस आहेत, ते करा. आता सुट्ट्या लागली तुम्हाला, 10वीची मुलं किंवा जे काही कॉलेजची मुलं आहेत पण करा. कळलं की नाही? त्याच्यानंतर लवचिकता, मिळते जुळतेपणा. स्किल नंबर 2 फ्लेक्सिबिलिटी किंवा अडॅप्टॅबिलिटी त्याला म्हणतात. फ्लेक्सिबिलिटी और अडॅप्टॅबिलिटी. स्किल नंबर 3 अटेन्शन टू डिटेल. बारीक सारीक गोष्टींवरील लक्ष. स्किल नंबर 4 एनालिसिस, विश्लेषकता. स्किल नंबर 5 क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशन. स्किल नंबर 5 क्रिएटिव्हिटी, इनोव्हेशन. मराठीमध्ये त्याला नवनिर्माण क्षमता किंवा नाविन्यपूर्णता म्हणतात. स्किल नंबर 6 प्रभावीपणा, इन्फ्लुएन्सिंग. स्किल नंबर 7 इनिशिएटिव्ह, पुढाकार घेण्याची वृत्ती. इनिशिएटिव्ह, पुढाकार घेण्याची वृत्ती. स्किल नंबर 8 वेगवेगळ्या व्यक्तींना हाताळण्याचे कौशल्य. इंटरपर्सनल स्किल म्हणतात त्याला. इंटरपर्सनल स्किल. स्किल नंबर 9 जजमेंट, निर्णय क्षमता. जजमेंट. स्किल नंबर 10 लीडरशिप, नेतृत्व गुण. स्किल नंबर 11 लाइफ लॉन्ग लर्निंग, जीवनभर शिकण्याची वृत्ती. जीवनभर शिकण्याची वृत्ती. स्किल नंबर 12 लिसनिंग टू अदर्स, इतरांचं ऐकून घेण्याची वृत्ती. कळलं की नाही? इतरांचं ऐकून पण घेता आलं पाहिजे तुम्हाला. स्किल नंबर 12 इतरांचं सांगितलं ना मी. लिसनिंग टू अदर्स स्किल नंबर 12, राईट? स्किल नंबर 13 ओरल कम्युनिकेशन, वक्तृत्व. स्किल नंबर 14 निगोशिएटिंग, म्हणजे तोलमोल करणे. स्किल नंबर 15 नेटवर्किंग. हा तुम्हाला शब्द माहिती आहे का? नेटवर्किंग. स्किल नंबर 16 प्लॅनिंग अँड ऑर्गनायझिंग, नियोजन व आयोजन करणे. प्लॅनिंग अँड ऑर्गनायझिंग. स्किल नंबर 16. स्किल नंबर 17 प्रॉब्लेम सॉल्विंग. स्किल नंबर 18 प्रेझेंटेशन, प्रस्तुतीकरण. तुम्हाला तुमचे आयडियाज प्रेझेंट करता आले पाहिजे, तुमचे विचार अभिव्यक्त करता आले पाहिजे. त्याच्यानंतर स्किल नंबर 19 रिसर्च, संशोधन, रिसर्च ॲप्टिट्यूड. स्किल नंबर 20 स्ट्रेस टॉलरन्स. स्किल नंबर 20 स्ट्रेस टॉलरन्स. स्किल नंबर 21 टीमवर्क. स्किल नंबर 21 टीमवर्क. Skill number 22 teaching or training others. Teaching or training others. Skill number 23 written communication. Written communication. बरोबर? सो हे स्किल्स लक्षात ठेवा. तुम्ही ज्या कुठल्या स्टँडर्ड मध्ये असाल त्याच्या पुढे जात असताना हे स्किल्स तुम्ही मॅक्सिमम ॲक्वायर करण्याचा प्रयत्न करा. आणि हे स्किल्स इझिली शिकण्याचा एक मार्ग सांगतो मी तुम्हाला. पार्ट टाइम जॉब करण्याचा प्रयत्न करा. असं म्हणू नका की आमच्या घरी आवडणार नाही किंवा आम्ही असंच आहोत, आम्ही तसंच आहोत, मग होणार नाही. पार्ट टाइम काम करायचा प्रयत्न करा. बघा, तुमचीच भावंड जी पाश्चात्य राष्ट्रामध्ये शिक्षण घेतात त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये तुम्हाला बदल झालेला दिसतो. याचं कारण काय आहे की हे पार्ट टाइम वर्क. पहा, इथे अमेरिकेत गेलेली तुमची भावंड काय काय करतात? ते घर स्वतः साफ करतात, किचन मध्ये पण काम स्वतः करतात, झाडू पोछा करतात, वॉशरूम
वॉशरूम जी असेल ती पण साफ करतात. हे सगळं करून प्लस पार्ट टाइम जॉब करतात आणि युनिव्हर्सिटीला पण जातात. तुम्ही आता काय काय करता? सी मी सांगतो तुम्हाला तुम्ही काय करता यात. इथे उत्तर मिळतील तुम्हाला. स्ट्रेस मॅनेजमेंटची उत्तर इथे मिळतील. काही फार मोठे तत्वज्ञान ऐकून घेण्याची गरज नाही. सिंपल तुमचं लाईफ कसं जगताय, तुमचं लाईफ तुम्ही कसं जगताय हे बारकाईने बघा प्लीज. कळलं की नाही? आता मी तुम्हाला एक पंचसूत्री सांगतो. आता मी स्किल सांगितले त्यांनी तर तुमचा स्किलचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आजपासून 2 वर्षांनी 3 वर्षांनी 4 वर्षांनी जेव्हा तुम्ही एज्युकेशन तुमचं संपूर्ण नोकरीला जाल तर तुम्हाला प्रॉब्लेम यायला पाहिजे का? स्किल्स आज मी तुम्हाला एवढे ऍडव्हान्स मध्ये सांगितले म्हटल्यावर की नाही. पार्ट टाइम काम मी तुम्हाला सांगितलं काहीतरी करा. आजकाल ऑनलाईन पण जॉब्स मिळतात, बरोबर आहे की? पण काहीतरी स्वतः करा. काय मॅक्सिमम मुलांची मनगट माझ्याकडे काउन्सिलिंगला येतात पास आउट झाल्यानंतर. माझ्या असं लक्षात येते की बहुतेकांची मनगट गंजलेली. मी गंजलेली का म्हणतो? कारण आम्ही विचार चांगलं करतो. डोकं चांगलं असतं मुलांचं आमच्या. मनामध्ये भाव पण चांगले असतात, इमानदार असतात, प्रामाणिक आहे, आमची मुलं सिन्सिअर आहे. पण नुसतं डोकं हुशार आहे आणि मन चांगलं आहे याने काय होणार आहे का उपयोग? ते ट्रान्सलेट झालं पाहिजे. शिवाजी महाराजांची बुद्धिमत्ता शार्प होती, त्यांचं हृदय विशाल होतं. तर त्यांनी घरात बसून आराम केला असता तर म्हटलं असतं आपण त्यांना महाराज म्हणून. त्यांनी हातातनं ट्रान्सलेट केलं, कृतीतनं करून दाखवलं. नुसते भाषण ठोकले का शिवाजी महाराजांनी स्वराज्यावरती या रे मी भाषण देतो टाळ्या वाजवा रे? नाही, त्यांनी कृती करून दाखवली. आमची मुलं नेमकी कृतीमध्ये कमी पडतात. मी तुम्हाला जे सेल्फ अनालिसिस करायला सांगतोय, तुमच्यामधला दम जागा करण्यासाठी म्हणजे सारखं आव्हान करतोय किंवा विवेकानंदांच्या भाषेत बोलायचं झालं तर तुमच्यातला सिंह जागा करावे. तुमच्यातला सिंह जागा करा. तुमच्यामध्ये एक मेंढरू पण आहे आणि एक सिंह पण आहे, बरोबर आहे की नाही? वर्गात टीचरनी जेव्हा शिकवलं एखादा गणित तुम्हाला कळलं नाही तरी तुमच्यामध्ये बसलेला असतो पहिले, तो म्हणतो हो मॅडम कळलं. तर ते हो म्हणल्यावर तुम्ही पण काय करता? गप्प बसता का? तुम्ही पण पट्टीचे बैल असतात, तुम्ही पण म्हणता हो सर कळलं. सो दिस इज रॉंग लिव्हिंग. असं जगू नका प्लीज. कारण ती एकदा घाट बैलासारखी सवय लागली ना तर तुमच्या आता सिंह नाही जागा होणार. आपल्याला सिंह जागा करायचा आहे. आणि म्हणून मी सांगितलं की सुरुवातीला माझ्या तिकडच्या पेंटावरच्या लेक्चरच्या भागामध्ये की हे महत्वाचं आहे. आपलं मनगट ताकदवान झालं पाहिजे. कळलं की नाही? आपण हे शोधलं पाहिजे की शिवाजी महाराजांमध्ये निर्भयपणा कुठून आला. नुसतं जोड्या लावा आणि गाड्या लावा म्हणून आपण आनंद नाही मानला पाहिजे. लक्षात आलं? सो ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या फार महत्वाच्या. आणि अशा प्रकारची शिबिरं जेव्हा घेतली जातात, आमच्या रामकृष्ण मठात पण अनेक शिबिरं होतात युवकांची, आणि तिथं सगळ्यांना आम्ही हेच देतो की जे सर्वसाधारण शाळा कॉलेजमध्ये मिळत नाही, सर्वसाधारण कॉलेजमध्ये मिळत नाही. लक्षात आलं? आणि ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत ह्या व्हॅल्यूज तुम्ही जेव्हा कृतीमध्ये उतरवता, खरं बोलणं, सिन्सिअरिटी, प्रामाणिकपणा. तुमच्या सगळ्यांचा एक प्रॉब्लेम की इच्छाशक्ती खूप डीम आहे. सर आम्ही ठरवतो खूप पण होतच नाही, बरोबर आहे की नाही? आम्ही दररोज ठरवतो असं करायचं पण करता येत नाही. का बरं? इच्छाशक्ती तुमची डीम आहे, वीक आहे. मग ही इच्छाशक्ती बळकट करण्यासाठी काय करा? कुठल्या दुकानामध्ये काही मिळतं का? शिवाजी महाराजांना मिळालं होतं का काहीतरी? अब्दुल कलामांना काही मिळालं दुकानात औषध की ज्याच्यामुळे इच्छाशक्ती वाढली, प्रबळ झाली? नाही. मग उत्तर कशामध्ये? आपल्या अध्यात्मशास्त्रामध्ये हे उत्तर सांगितलेलं आहे की प्रामाणिकपणा आणि सत्यवचनता, ट्रुथफुलनेस अँड सिन्सिअरिटी, विवेकानंद म्हणतात. या दोन गोष्टी आम्ही दैनंदिन जीवनात श्वासागणिक आल्या पाहिजे. श्वासागणिक. ज्या विद्यार्थ्याचा श्वास सत्यवचन आणि प्रामाणिकता याच्यामध्ये चिंब भिजलेला आहे ना, दिवस रात्र स्वप्नात सुद्धा तुम्ही फसवणार नाही कोणाला. तुमची इच्छाशक्ती बळकट होणार म्हणजे होणारच. करून बघा, 1 महिना करून बघा की खरंच बोलायचं आणि प्रामाणिक राहायचं. सिन्सिअरिटी, कुठल्याही प्रकारचा ढोंगीपणा नाही. विचार आपण एक करतो, बोलतो दुसरं आणि वागतो तिसरं. हे आम्हाला इतकं अंगवळणी पडलंय ना. मग हे जे प्रॉब्लेम्स आहेत, इच्छाशक्ती प्रबळ नसणं, एकाग्रता जमणं अजिबात जमत नाही, ही सगळी कारणं, या सगळ्या चुकीच्या गोष्टी आपण
न कळत करत जातोय म्हणून आहे. आणि आम्हाला याची कोणी जाणीव पण समाजात करून देत नाही. मी मगाशी बोलताना म्हटलं होतं की प्रार्थना का करायला पाहिजे, जप का करायला पाहिजे, चांगली पुस्तकं का वाचायला पाहिजे. याच्यामुळे तुमचं मन पवित्र होतं असं मी सांगितलं. आणि एका घटनेचं रहस्य विवेकानंद सांगताना म्हणतात की प्युअर द माइंड बेटर इट इज टू कंट्रोल. एका अर्थाने काय, मनावरती ताबा पाहिजे, कंट्रोल हवं पाहिजे. बरोबर की नाही? आमच्या मनावर आमचा ताबा का नाहीये? बिकॉज आवर माइंड इज इम्प्युअर. आमचं मन अपवित्र आहे. आता मन अपवित्र आहे की नाही मी 1 मिनिटात टेस्ट करून तुम्हाला लगेच सांगू शकतो तुमच्यापैकी किती जणांचं मन अपवित्र आहे. अपवित्र मनाची व्याख्या विवेकानंद देतात. उपनिषदांमधली व्याख्या आहे. ते म्हणतात की ज्याच्या मनावरती त्याची इंद्रिय राज्य करतात ते मन अपवित्र आहे. आता कल्पना करा की फटाका वाजला तिथे कोपऱ्यात, तर तुमच्यापैकी ज्यांची नजर त्या फटाक्याच्या आवाजाच्या दिशेने जाईल तुमच्या सगळ्यांची मनं घाणेरडी आहेत. तुम्ही अपवित्र मनाचे. मला कोणाला सर्टिफिकेट मागायची गरज नाही, कारण आता या क्षणाला तुम्ही तुमच्या डोळ्यांना आज्ञा दिली पाहिजे मनाच्या द्वारे की तू ह्या प्रशांत सरांकडेच पाहायचंयस. कानाला आज्ञा दिली पाहिजे की ते प्रशांत सर जे म्हणतात तोच आवाज आत गेला. पण ऐकतात का डोळे आणि कान तुमचे? नाही. मन सांगतंय, मनाने आता किती बोलायचं. वर्गात सुद्धा कितीतरी वेळा तुम्ही फिजिकली असता पण मनाने असता का? हे बघा, या सोप्या गोष्टी आहेत मी तुम्हाला सांगतो, कळतील अशा आहेत की कुठली अवघड कुठली गोष्ट सांगतोय का तुम्हाला आतापर्यंत जे सांगितलं होते. ज्या चुकीच्या गोष्टी अंगवळणी पडल्या त्या बेटा दूर करायला पाहिजे, तर मोठी माणसं घडू शकतात. या सगळ्या माणसाचं चरित्र वाचा, शिवाजी महाराजांपासून अब्दुल कलामांपर्यंत ओतप्रोत भरलेली आहेत ह्या गोष्टींची. प्रामाणिकपणा, सत्यवचनता, कुठेही आळशीपणा दिसणार नाही, ढोंगीपणा दिसणार नाही, स्वार्थीपणा दिसणार नाही. दिसतो का? मी ज्या गोष्टी ह्या सांगितल्या याच्यामध्ये शिवाजी महाराजांना दिसतं त्या गोष्टी. इथे किती छान फोटो लावलेले मोठमोठ्या व्यक्तींचे. बाबा आंबेडकरांचा फोटो आहे, गाडगे बाबा, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले. ही सगळी लोक तुम्हाला अशी वाटतात का इंद्रियांचे गुलाम असतील म्हणून? एक पण नाही. तुम्ही जर इंद्रियांची गुलामी करायची ठरवली आणि मग यशाचं स्वप्न बघितलं, मग स्ट्रेस येणार, मग तुम्ही आत्महत्याच करणार. कदाचित तुम्ही त्या लायकीचेच असाल. थोडं कठोर बोलायचं झालं तर. कळलं की नाही? आमच्या पुण्याच्या एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शेतकऱ्याचा मुलगा 3rd इयर इंजिनिअरिंगला होता. घरी नापिकी आली म्हणून वडील हॉस्टेलची फी भरू नाही शकले. त्या मुलाने काय पराक्रम केला? गावी जाऊन शेतातल्या झाडाला फास लावला. काय आपल्याला शिकण्याला? तो जर प्रिन्सिपलकडे गेला असता आणि सांगितलं असतं की नापिकी आहे, आमच्याकडे पैसे नाहीत, आम्हाला या सेमिस्टरला जरा मदत करा हॉस्टेलसाठी थोडी. तुम्हाला काय वाटतं? एवढे काही घाणेरडे लोक नाहीत ना समाजामध्ये? कोणीतरी मदत केली असती की नाही? हे आत्महत्या केल्यामुळे आपण बापावरती किती दुःख मोडतो आहोत याची सुद्धा त्याचं भान नाही राहिलं त्या मुलाला. एवढं तर मोरगाळ होऊ नका रे. लक्षात आलं की नाही? थोडा विचार करायला. सो ह्या ज्या गोष्टी आहेत की ह्या सगळ्या सटल गोष्टी मी तुम्हाला ज्या सांगतोय की स्ट्रेस मॅनेजमेंट. मी प्रत्येक माझ्या लेक्चरमध्ये फक्त 5 गोष्टी सांगतो. या 5 गोष्टी तुम्ही प्रामाणिकपणे करा. तुम्हाला लाईफ मध्ये स्ट्रेसचा प्रॉब्लेम येणार नाही. स्ट्रेस आला तरी तुम्ही तो मॅनेज करा आणि उलट एक खूप चांगलं व्यक्तिमत्व म्हणून तुम्ही घडाल. कारण सगळ्या मोठ्या माणसांमध्ये हायएस्ट लेवलचा स्ट्रेस असतो. मोठेपणाचं तेच लक्षण असतं. जी माणसं मोठी असतात ती सगळी स्ट्रेस त्यांना भरपूर आलेला असतो, पण स्ट्रेस पिलेला असतो, मॅनेज करून टाकलेलं असतं, भावलं करून टाकलं असतं स्ट्रेस. हे त्यांच्या मोठेपणाचं लक्षण आहे. 5 गोष्टी सांगतो मी, लक्षात ठेवा प्लीज. पंचसूत्री अगदी फॉर्म्युलेट करून मी सांगतो तुम्हाला. पहिली गोष्ट, जप आणि ध्यान करायची टेक्निक शिकून घ्या. जप करायला सुरुवात करा. भगवंताचा नामाचा जप करायला सुरुवात करा. पहिली गोष्ट. ओके. आता मी डिटेलमध्ये सांगणार नाही कारण प्रत्येक पॉइंटला एक लेक्चर होऊ शकतं. जप आणि ध्यान, जपा अँड मेडिटेशन, भरपूर कोर्सेस आहेत, भरपूर मटेरियल तुम्हाला ऑनलाईन मिळून जाणार. दुसरा गोष्ट म्हणजे लर्न द आर्ट ऑफ प्रेयर. प्रार्थना करायला शिका. दररोज प्रार्थना करायला शिका. अब्दुल कलाम प्रार्थना करायचे, शिवाजी महाराज पण प्रार्थना करायचे. शिवाजी महाराज जप करायचे, अब्दुल कलाम पण जप ध्यान करायचे. ओके. ही सगळी सिक्रेट सांगतो मी, त्यांच्या व्यक्तिमत्वाची सिक्रेट
मी काय सांगितलं तुम्हाला की प्रामाणिकपणा सत्यवचनता तुमच्या श्वासांमध्ये असली पाहिजे. असं नाही की सकाळीच ठेवायची का प्रामाणिकता, संध्याकाळी चालेल का, नाही केली तर रात्रीचं झोपतो नसं थोडं खोटं बोललं तर चालेल का, अजिबात नाही. आपल्याला जर आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल असं नाही चालणार आपल्याला, गाफील राहून नाही चालणार आपल्याला. सो दुसरी गोष्ट मी सांगितली, प्रार्थना करायला शिका. तिसरी गोष्ट, दररोज रात्री झोपायला जाताना चांगल्या पुस्तकातलं एक पान वाचल्याशिवाय झोपू नका. मग ते चांगलं पुस्तक ज्ञानेश्वर माऊलींचं असेल, समर्थांचं असेल, दासबोध असेल, विवेकानंदांचं चरित्र असेल, अब्दुल कलामांचं जीवनचरित्र असेल, शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र असेल, एक पान वाचल्याशिवाय झोपू नका. दोनदा गिळल्याशिवाय आपण राहतो का? दोनदा काय, तीनदा पण असेल नाही, तीनदा तर असतं ना, ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर. बरोबर आहे की नाही? हे शरीरासाठी एवढं करता तुम्ही, मनासाठी काय करता? आपण या पिढीमध्ये 21व्या शतकामध्ये मॅक्सिमम लोक मनाकडे दुर्लक्ष करतात, म्हणून हे सगळे घाण आपल्या मागे लागले. रोग, मानसिक रोग. कारण मनाचा आपण काही संवर्धनच करत नाही. मनाला काही हवं असतं हे पाहतच नाही. लक्षात आलं? सो तिसरा भाग मी काय सांगितलं तुम्हाला आता? चांगल्या पुस्तकातलं एक पान वाचल्याशिवाय झोपू नका. एक वेळ व्हॉट्सअपचे मेसेज नाही वाचले तरी चालतील, पण तुम्ही काय करणार? तुम्ही बिचारे गुलाम आहात त्याचे सगळे. बरोबर आहे? लक्षात ठेवा, तुम्ही गुलामगिरी जिथे जिथे करताय ना त्याची जाणीव ठेवा. तुम्ही गुलामगिरीतनं दूर व्हाल, जाणीव झाली पाहिजे. शिवाजी महाराजांना ती जाणीव झाली गुलामीची. काय शिवाजी महाराज काय पहिलेच राजे होते? त्यांच्या अगोदर राजे नव्हते झाले का? जाणीव झाली पाहिजे. ती जाणीव प्रगल्भ करावी. कळलं की नाही? ती जाणीव प्रगल्भ करा. कित्येक पालक सांगतात आमच्या ठोंब्या, आमची ठोंबी सांगून सांगून कंटाळलो आहोत, हात टेकले आता त्यांच्यावर, तरी सुधरत नाही. एवढी जाणीव बोथट करू नका, तुमची कातडी जाड करू नका प्लीज. कारण ज्या दिवशी तुमची कातडी जाड झाली त्या दिवशी तुम्ही निर्लज्ज झाला. आणि निर्लज्ज माणसं आयुष्यात यशस्वी होताना कुणीतरी बघितले का? मला नाव सांगा. शक्यच नाही. ओके. सो चौथा भाग मी सांगतोय की अनसेल्फिश वर्क. काही ना काही महिन्यात एखाद दुसरं तरी निस्वार्थपणे काम करायला लागा. मनगटाची जी गंज लागलेली आहे ना तो हळूहळू दूर करा. पार्ट टाइम काम तर सांगितलं, तुमच्या प्रोफेशनशी रिलेटेड सांगतोय, पण हे निस्वार्थीपणे काम करा. विवेकानंद म्हणतात अनसेल्फिशनेस इज गॉड. नुसता गणपतीच देव नव्हे रे, शंकरच देव नव्हे रे, अनसेल्फिशनेस इज गॉड. कळलं की नाही? एवढी पात्रता आहे अनसेल्फिशनेस मध्ये. सगळ्या संत महापुरुषांना तुम्ही जर घेतलं किंवा ज्यांचे फोटो लावले, चला या कॅम्पस मध्ये जेवढे फोटो लागले त्यातला एक तरी कोणी सेल्फिश होता का? मला आठवून सांगा बरं फोटो, की हो हा फोटो हा सेल्फिश माणूस होता बरं, हा माणूस स्वार्थी होता बरं. बाबा रामदेव निस्वार्थी, अब्दुल कलाम निस्वार्थी, विवेकानंद निस्वार्थी, ज्योतिबा फुले निस्वार्थी, सावित्रीबाई फुले निस्वार्थी. कॉमन आहे, सगळं कॉमन आहे या लोकांमध्ये. शिवाजी महाराज निस्वार्थी. निस्वार्थीपणामध्ये प्रचंड ताकद आहे. मी म्हणून मुलांना सांगतो की कुठल्या तरी एनजीओ मध्ये काम करायला लागा. इथे काकांकडे बघा किती मोठी खोली आहे निस्वार्थीपणे काम करायला. त्यांना काही पगार नाही देत का? निस्वार्थीपणे ती मुलं काम करतात. आणि माझा अनुभव असा आहे की जी निस्वार्थी वृत्तीने शालेय जीवनापासून कॉलेजच्या जीवनापासून काम करायला मुलं लागतात ना, ती मुलं इंटरव्ह्यू मध्ये भयंकर इंप्रेस करतात. ते व्यक्तिमत्व घडतं, ते कॅरेक्टर असतं, तो दम असतो, ऍटिट्यूड, दम. एखादा बिल्डर असेल, पैलवान असेल, त्याच्या शरीराकडे बघितल्यावरच कळतं ना आपल्याला की तो जोर बैठका मारत असेल, चांगला आहार घेत असेल म्हणून. तसंच तुमची पण पर्सनॅलिटी असते. तुम्ही बसताय कसे, तुम्ही बघताय कसे, तुम्ही बोलताय कसे, यातनं तुमचं व्यक्तिमत्व रॅडिएट होत असतं. लक्षात ठेवा. आणि हे जे काही सॉफ्ट क्वालिटीज मी तुम्हाला सांगतोय, सत्यवचनता, प्रामाणिकपणा, आळशीपणा दूर करा, जप, ध्यान, प्रार्थना, चांगल्या पुस्तकाचं एक पान वाचणं, निस्वार्थीपणे काम करणं, हे करायला लागलं की तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होईल. तुमच्यातला सिंह जागा होईल. तुम्हाला बोंबलून सांगावं लागणार नाही कोणाला, हे माझ्यातला सिंह जागा झाला बरं का. तुम्ही उभा राहायला तरच कळेल. कळलं की तुमचं व्यक्तिमत्व बोलायला लागेल.
तुमचं व्यक्तिमत्व बोलायला आहे. मी अशी मुलं मला माहिती आहे की ज्यांना इंग्रजी पण फारसं येत नाही, पण ते खूप टॉप कंपनीत चांगल्या पोझिशन आहे. त्यांना कॉम्पिट करणारी कॉन्व्हेंट मधली मुलं होती, त्यांना इंग्लिश बोलता येत नव्हते इंटरव्ह्यू मध्ये, पण त्यांचे जे विचार होते ते विचार जिंकले. 21व्या शतकात जिंकणारे विचार पाहिजे तुमचे. ऑनेस्टली तुम्ही सांगा ना, आय कॅनॉट स्पीक फ्लुएंटली सर, बट देन आय हॅव, माझ्यामध्ये खूप चांगल्या क्रिएटिव्ह आयडियाज आहेत सर. आयडियाजला लँग्वेज नसते, लक्षात ठेवा. बरोबर आहे ना? आयडियाजला लँग्वेज नसते. आज जगाला क्रिएटिव्ह लोकांची गरज आहे, इनोव्हेटिव्ह लोकांची गरज आहे. चायनाला इंग्लिश येतं का? चायनामध्ये चायनीजच शिकवतात, बरोबर आहे की नाही? तो भाग वेगळा आहे. पण मी सांगतोय की ह्या महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्यायला सुरुवात करा की कुठल्या गोष्टी केल्याने माझं भलं होणार आहे, पर्यायी माझ्या कुटुंबाचं भलं होणार आहे. सो चौथा महत्त्वाचा भाग सांगितला, अनसेल्फिशली काम करा. आठवड्यातनं शनिवार रविवार तुम्हाला सुट्टी असते. गरीब लोकांची काही कमी आहे का भारतामध्ये? सगळ्यांना ट्युशनचे लाखो रुपये देता येत नाहीत रे. तुमचं गणित चांगलं असेल, तुमचं फिजिक्स चांगलं असेल, तुमचं इंग्रजी चांगलं असेल, तुमचं मराठी चांगलं असेल, जाऊन शिकवा ना वाड्या वस्त्यांवरती. पण ती प्रेरणा या सर्व निस्वार्थी लोकांकडून आपल्याला घ्यायची असते. शिवजयंती नुसती बोंबा करून नाही साजरी करायची. 12 महिन्याचे किमान 12 निस्वार्थी कामं केलेली मी माझ्या डायरीत लिहू शकतो का किंवा शकते का, हे महत्वाचं आहे. आणि ह्याचा सगळ्यात मोठा बेनिफिशियरी तुम्ही स्वतः असणार. तुम्हाला स्वतःला सगळ्यात मोठा फायदा होणार. आणि पाचवी गोष्ट शेवटची मी सांगतो, नंतर मी थांबेन स्ट्रेस मॅनेजमेंटची. पाचवी गोष्ट जी आहे, जसा संघ तसा रंग. तुमची जसे संघ लागणार ना तसा रंग तुम्हाला लागणार बेटा. तुमची इच्छा असो की तुमची इच्छा नसो. या हॉलमध्ये समजा मी एक मोठं भांड ठेवलं, त्याच्यामध्ये 100 लिटर दूध ठेवलं, 100 लिटर दूध. आणि मी आता तुम्हाला म्हटलं हे दूध आपल्याला नासवायचं आहे, तर मला हे 100 लिटर दूध नासवायला 100 किलो मिठाची आवश्यकता आहे का? किती मीठ पाहिजे मला? एक चिमूट भात झालं. एक घाणेरडा व्हॉट्सअप ग्रुप, फेसबुकवरचा एक घाणेरडा फ्रेंड तुमच्या लाईफची वाट लावून टाकेल. जसं एक मिठाचा खडा 100 लिटर दूध नासवण्याची क्षमता ठेवतो तसं. त्यामुळे तुमचे नंबर देताना दुसऱ्याला काळजी ठेवा. जागो व्हा. सगळं सांगायचं मागे हेच आहे की नुसते उठून बसू नका ठोंब्यासारखे. जागो व्हा. मन सतर्क ठेवा. लक्षात ठेवा समोरची व्यक्ती कोण आहे, काय बोलतीये, कशी बोलतीये, त्यांनी माझं त्याच्यामध्ये हित आहे का अहित आहे, माझं जीवन घडणार आहे का बिघडणार आहे. इतके तुम्ही तीक्ष्ण पाहिजे, सतर्क पाहिजे. कारण 21व्या शतकात जसं तुम्ही लहान मुलं खूप चांगले पैसे पण कमवू शकतात, तसेच लहान मुलांची वाट पण लागताना आपण बघतोय, बरोबर आहे की नाही? म्हणून आमचे खूप हुशार मुलं पुण्यासारख्या ठिकाणी जेव्हा नोकऱ्या करतात सॉफ्टवेअरमध्ये, लाख रुपये पगार घेतात, रेव पार्टीला ही स्कूल जातात, रेव पार्टीला जातात, बरोबर ना? त्यांच्या आई बाबांनी त्यांना व्हॅल्यूज नाही दिले, स्वतःचं आयुष्य बर्बाद करून टाकतात. घटस्फोटांची संख्या वाढते. का होत आहे घटस्फोटांची संख्या वाढते? आम्ही मूल्य हरवून बसलोय. लाईफ मध्ये काय शिकायचं हेच आम्हाला कोणी शिकवलं नाही. आणि बेसिकली या शिबिरांचा मुख्य उद्दिष्ट हाच असतो की जे तुम्हाला सर्वसाधारण शाळा कॉलेजमध्ये मिळणार नाही ते इथं देण्याचा प्रयत्न केला जातो. आणि तुम्ही खूप भाग्यवान आहात. आणि तुम्ही या दृष्टिकोनातून माझ्या दृष्टीने हिरो आहात, कारण की तुम्हाला चांगलं काय आणि वाईट काय ह्याची कुठेतरी जाण यायला लागली. नाहीतर शुक्रवार शनिवार रविवार बाहेर कुठेतरी घालवायचं म्हटल्यावर तुम्हाला मला काही सांगायची गरज आहे का? कितीतरी पिकनिक स्पॉट्स आहेत, पण ते स्पॉट सोडून तुम्ही आज हा स्पॉट का निवडला? कारण इथे कुठेतरी तुमची सतर्कता दिसते. त्याबद्दल मी तुमचं खूप खूप कौतुक करेन. पण नुसतं आपल्याला मी सांगितलं ना, घोषणाबाजी नकोय, इमोशनॅलिटी नकोय. त्याला मिनिंगलेस इमोशनॅलिटी म्हणतात. अर्थहीन भावना काही उपयोगाची नाही. आपल्याला सतर्क राहायला पाहिजे आणि मग आपण आपलं करिअर घडवलं पाहिजे. आणि करिअरच्या मॅनेजमेंटच्या भागामध्ये एकच सांगतो, त्याच्यामध्ये 4 स्टेजेस असतात. एक तर स्वतःविषयी जाणून घ्या, त्याला सेल्फ अवेअरनेस म्हणतात. या 4 स्टेजेस आहेत. सेल्फ अवेअरनेस, दुसरा आहे करिअर अवेअरनेस. जगामध्ये तुमच्या आवडीचे काय काय प्रकार उपलब्ध आहेत पायावर उभं राहण्याचे ते
आणि त्या अनेक प्रकारांमधून एक प्रकार निवडणं त्याला गोल सेटिंग म्हणतात. तो तिसरा स्टेज झाली करिअर मॅनेजमेंटमध्ये. आणि तो गोल निवडण्यासाठी त्याला सुयोग्य लागणारे स्किल्स आणि ऍटिट्यूड ते अक्वायर करणं. कळलं की नाही? ही झाली चौथी स्टेज. तर या चार बेसिक स्टेजेस आहेत. आम्ही आमच्या CMPRC चार बेसिक स्टेजेस मुलांना शिकवतो आणि मुलांना गोल सेट करण्यासाठी म्हणून आम्ही मदत करतो. पूर्ण स्ट्रॅटेजी म्हणजे माझ्याकडे मगाशी सरांना मी सांगत होतो इथे MA पॉलिटिकल सायन्स झालेला मुलगा आला. SP कॉलेजमध्ये MA पॉलिटिकल सायन्स केलेलं आणि अत्यंत डिप्रेशन मध्ये गेलेला. माझी पहिली केस आहे. डिप्रेशन मध्ये गेला. तो रामकृष्ण मठामध्ये यायचा, तिथे क्लासेस अटेंड करायचा, वीकली क्लासेस. तिथे मी लेक्चर्स घ्यायचो म्हणून तो माझ्या परिचयाचा झाला. प्रश्न विचारायचा बऱ्याच वेळा मला एकदा म्हणाला, सर मी अत्यंत डिप्रेशन मध्ये आहे. मला असं वाटतं माझ्या जीवनामध्ये आता काही राम राहिलेलं नाही. मला काही आशा दिसत नाही. तुम्ही मला याच्यातून वाचवू शकता का? किती स्ट्रेट प्रश्न विचारला. आणि पुढे त्यांनी मला सांगितलं, सर तुमची सगळी लेक्चर्स मी ऐकली. हे ऐकून झाल्यानंतर सुद्धा मी हे तुम्हाला विचारतो की तुम्ही मला वाचवू शकणार की नाही. बस हो किंवा नाही एकच उत्तर आहे. हो असेल तर वाचून टाका, नाही असेल तर मी माझ्या वाटेने निघून जातो. इतका स्पष्ट बोलला. मी त्याला म्हटलं की मी नुकतीच एक टेस्ट डेव्हलप केली आहे. ती टेस्ट तू दे. काय तू जर एखाद्या कार्डिओलॉजिस्टकडे गेला आणि सांगितलं की माझी छाती दुखते, माझं लगेच बायपास सर्जरी करा, तो कार्डिओलॉजिस्ट लगेच बायपास सर्जरी नाही करणार. तो म्हणे हे टेस्ट पहिले करून आण. बरोबर की नाही? त्या टेस्ट करून आणल्यानंतर मग मी बघून सांगतो तुला काय करायची पुढची ट्रीटमेंट. म्हटलं सेम माझ्या बाबतीत पण हेच आहे. मी टेस्ट डेव्हलप केली, तू ती टेस्ट दे आणि मग बघू आपण काय. त्यांनी ती टेस्ट दिली. 1.5-2 तासाची टेस्ट दिली आणि नंतर तो आला. माझ्या त्याच्या असं लक्षात आलं त्या मुलाच्या बाबतीत की 11वी-12वी मी सायन्स मध्ये गेलो होतो. 12वी मध्ये मार्क कमी पडले म्हणून त्याला इंजिनिअरिंगला जाता आलं नाही. पण कम्प्युटर्स मध्ये त्याचं हृदय होतं, हृदय पॅशन कम्प्युटर मध्ये. बरं मी म्हटलं मग तू इंजिनिअरिंग का नाही केलं? तो म्हटला नाही सर मला मार्क कमी पडले आणि माझे बाबा सोलापूर जिल्ह्यामध्ये हेडमास्टर आहेत एका शाळेमध्ये. आमच्याकडे पैसे नाही डोनेशन द्यायला आणि म्हणून मी काय ऍडमिशन घेतली नाही. आणि मग माझे बाबा मला म्हणाले की तू असं कर, आता आर्ट्स जॉईन कर, FY-SY TY आर्ट्स कर, पॅरलली MPSC UPSC ची तयारी कर आणि तहसीलदार वगैरे किंवा काहीतरी पोस्ट काढ. म्हणून म्हणे मी आर्ट्स साईडला गेलो. बरं का? आणि मग त्यांनी FY-SY TY गेलं, MPSC ची खूप जोरात तयारी केली, पण अल्टिमेटली त्याला अपयश आलं. MA पॉलिटिकल सायन्स झाला, काही जमलं नाही, वय गेलं, म्हणून तो फ्रस्ट्रेट झाला. तर मी म्हटलं तू चूक केलीस. तू कम्प्युटर्स मध्ये जर काही कोर्स केला असतास तर किती चांगलं झालं असतं. तर रामकृष्ण मठामुळे काय होतं की समाजामध्ये अनेक चांगल्या पोझिशनची, अनेक चांगल्या क्षेत्रातल्या तज्ञांची ओळख असते तुमची. कळलं की नाही? मी त्याला म्हटलं मी तर कम्प्युटर इंजिनियर नाही, मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. मी तुला एकाला कनेक्ट करून देतो. त्याला लगेच फोन लावला, त्याची केस सांगितली, त्यांनी त्याला बोलवलं, त्याला एक कोर्स 6 महिन्याचा अटेंड करायला सांगितला सॉफ्टवेअरचा. 6 महिन्याचा पुण्याचा कोर्स त्या मुलाने अटेंड करायला सुरुवात केली. MA पॉलिटिकल सायन्स. लक्षात ठेवा 3 महिन्यात त्याच इन्स्टिट्यूटने त्याला सुपरवायझर म्हणून जॉब पण देऊन टाकला. आणि ज्या क्षणी त्याला जॉब मिळाला काय झालं की जसं त्याला काहीतरी रिस्पॉन्स मिळतो ना त्याच्यातला आत्मविश्वास बाहेर यायला लागतो. तुमच्या सगळ्यांमध्ये भरपूर आत्मविश्वास आहे पण तुम्हाला तो जाणवलेला नाही. लक्षात ठेवा ज्या क्षणी एक स्टेप अशी अभ्यासपूर्वक तुम्ही टाका ना बेटा की समोरची व्यक्ती तुम्हाला तो रिस्पॉन्स द्यायला लागेल आणि मग तो रिस्पॉन्स तुम्हाला मिळायला लागेल ना तो आत्मविश्वास तसा बाहेर येतो. आणि 6 महिन्याचा कोर्स त्याने केला आणि CMC नावाच्या एका मोठ्या कंपनीत, गव्हर्नमेंट कंपनीत तो आज कॉम्प्युटर इंजिनियर म्हणून काम करतो. MA पॉलिटिकल सायन्स झाल्यामुळे का कॉम्प्युटर इंजिनियर होऊ शकतो का? आपल्या ट्रॅडिशनल विचारांमध्ये बसतं का रे? मी जे सांगतोय म्हणजे मगाचपासून जे तुम्हाला सांगत आलोय की विचार करा, टूल्स उपलब्ध आहेत त्याचा वापर करा. दुर्दैवाने काय होतंय की आमचे आई वडील तेवढे अपडेटेड नाही. मला तुमच्या सगळ्यांचे प्रॉब्लेम कळतात थोडेफार. कुठं बूट तुमचा चावतोय, चप्पल कुठे चावते ती कळते मला. की तुमचे आई वडील किती डॉमिनेट करतात, तुमचे मोठे भावंड किती डॉमिनेट करतात तुमच्या निर्णयांवर. मग तुम्ही त्यांना हरवू नाही शकत तुमच्या आर्ग्युमेंट्स मध्ये. पण या टूल्सच्या माध्यमातून गेला तुम्ही तुमचा गोल सेट केला तर तुम्ही या जगात कोणालाही हरवू शकाल. कळलं की नाही? सो या स्टेप्स तुम्ही उचलायला सुरुवात करा.
गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे, अत्यंत ऑथेंटिक वेबसाईट आहे. करिअर मॅनेजमेंटसाठी त्या वेबसाईटला प्रत्येकाने एकदा तरी व्हिजिट करून ब्राउझिंग करून बघा. त्याच्यात करिअर मॅनेजमेंट सिलेक्शनचे वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत. मी त्याचाच टूल म्हणून वापर करतो आणि मग करिअर मॅनेजमेंटच्या मुलांना मी गाईड करत असतो. सो ONET online.org ही वेबसाईट सगळ्यांनी एकदा तरी व्हिजिट करा आज उद्या 2-3 दिवसात. जस्ट गंमत म्हणून बघा ती वेबसाईट कशी आहे. कळलं की नाही? onetonline.org. ओके. आणि या वेबसाईटच्या माध्यमातून बऱ्याच काही तुम्हाला इन्फॉर्मेशन पण मिळतील. पुढे कधी जास्ती वेळ मिळाला तर तुमच्याबरोबर खूप डिटेल संवाद पण मला साधता येईल. माझ्या मते माझी वेळ आता इथे संपत आलेली आहे. तुमचा सगळ्यांचा खूप खूप वेळ घेतलाय. तुम्हाला सगळ्यांना मी बेस्ट विशेस देतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्स अ लॉट. कंट्रोल एका अर्थाने काय मनावरती ताबा पाहिजे, कंट्रोल हवं पाहिजे. बरोबर की नाही? आमच्या मनावर आमचा ताबा का नाही आहे? बिकॉज आवर माइंड इज इम्प्युअर. आमचं मन अपवित्र आहे. आता मन अपवित्र आहे की नाही मी 1 मिनिटात टेस्ट करून तुम्हाला लगेच सांगू शकतो तुमच्यापैकी किती जणांचं मन अपवित्र आहे. अपवित्र मनाची व्याख्या विवेकानंद देतात. उपनिषदांमधलीच व्याख्या आहे. ते म्हणतात की ज्याच्या मनावरती त्याची इंद्रिय राज्य करतात ते मन अपवित्र आहे. आता कल्पना करा की फटाका वाजला तिथं कोपऱ्यात, तर तुमच्यापैकी ज्यांची नजर त्या फटाक्याच्या आवाजाच्या दिशेने जाईल तुमच्या सगळ्यांची मनं घाणेरडी आहेत. तुम्ही अपवित्र मनाचे. मला कोणाला सर्टिफिकेट मागायची गरज नाही, कारण आता या क्षणाला तुम्ही तुमच्या डोळ्यांना आज्ञा दिली पाहिजे मनाच्या द्वारे की तू ह्या प्रशांत सरांकडेच पाहायचंयस. कानाला आज्ञा दिली पाहिजे की ते प्रशांत सर जे म्हणतात तोच आवाज आत गेला. पण ऐकतात का डोळे आणि कान तुमचे? नाही. मन सांगतंय. मनाने आता किती बोलायचं. वर्गात सुद्धा कितीतरी वेळा तुम्ही फिजिकली असता पण मनाने असता का? हे बघा या सोप्या गोष्टी आहेत. मी तुम्हाला सांगतो कळतील असे मी कुठली अवघड कुठली गोष्ट सांगतोय का तुम्हाला आतापर्यंत जे सांगितलं होते. ज्या चुकीच्या गोष्टी अंतर्गत पडल्या त्या बेटा दूर करायला पाहिजे, तर मोठी माणसं घडू शकतात. या सगळ्या माणसांचं चरित्र वाचा. शिवाजी महाराजांपासून अब्दुल कलामांपर्यंत ओतप्रोत भरलेली आहेत ह्या गोष्टींची. प्रामाणिकपणा, सत्यवचनता, कुठेही आळशीपणा दिसणार नाही, ढोंगीपणा दिसणार नाही, स्वार्थीपणा दिसणार नाही. दिसतो का? मी ज्या गोष्टी ह्या सांगितल्या याच्यामध्ये शिवाजी महाराजांना दिसतं त्या गोष्टी. इथे किती छान फोटो लावलेले मोठमोठ्या व्यक्तींचे. बाबा आंबेडकरचा फोटो आहे, गाडगे बाबा, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले. ही सगळी लोक तुम्हाला असे वाटतात का इंद्रियांचे गुलाम असतील म्हणून? एक पण नाही. तुम्ही जर इंद्रियांची गुलामी करायची ठरवली आणि मग यशाचं स्वप्न बघितलं मग स्ट्रेस येणार, मग तुम्ही आत्महत्याच करणार. कदाचित तुम्ही त्या लायकीचेच असाल. थोडं कठोर बोलायचं झालं तर. कळलं की नाही? आमच्या पुण्याच्या एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शेतकऱ्याचा मुलगा 3rd इयर इंजिनिअरिंगला होता. घरी नापिकी आली म्हणून वडील हॉस्टेलची फी भरू नाही शकले. त्या मुलाने काय पराक्रम केला? गावी जाऊन शेतातल्या झाडाला फास लावला. काय अर्थ शिकण्याला? तो जर प्रिन्सिपलकडे गेला असता आणि सांगितलं असतं की नापिकी आहे, आमच्याकडे पैसे नाहीत, आम्हाला या सेमिस्टरला जरा मदत करा हॉस्टेलसाठी थोडी. तुम्हाला काय वाटतं एवढे काही घाणेरडे लोक नाहीत ना समाजामध्ये? कोणीतरी मदत केली असती की नाही? म्हणजे आत्महत्या केल्यामुळे आपण बापावरती किती दुःख मोडतो आहोत याची सुद्धा त्याचं भान नाही राहिलं त्या मुलाला. एवढं तर बोलला होतं काय? लक्षात आलं की नाही? थोडा विचार करायला. सो ह्या ज्या गोष्टी आहेत की ह्या सगळ्या सटल गोष्टी मी तुम्हाला ज्या सांगतोय की स्ट्रेस मॅनेजमेंट. मी प्रत्येक माझ्या लेक्चरमध्ये फक्त 5 गोष्टी सांगतो की या 5 गोष्टी तुम्ही प्रामाणिकपणे करा. तुम्हाला लाईफमध्ये स्ट्रेसचा प्रॉब्लेम येणार नाही. स्ट्रेस आला तरी तुम्ही तो मॅनेज करा आणि उलट एक खूप चांगलं व्यक्तिमत्व म्हणून तुम्ही घडाल. कारण सगळ्या मोठ्या माणसांमध्ये हायएस्ट लेवलचा स्ट्रेस असतो. मोठेपणाचं तेच लक्षण असतं. जी माणसं मोठी असतात ती सगळी स्ट्रेस त्यांना भरपूर आलेला असतो, पण स्ट्रेस पिलेला असतो, मॅनेज करून टाकलेला असतो, भावलं करून टाकलेलं असतं स्ट्रेस. हे त्यांच्या मोठेपणाचं लक्षण आहे. 5 गोष्टी सांगतो मी, लक्षात ठेवा प्लीज. पंचसूत्री अगदी फॉर्म्युले करून मी सांगतो तुम्हाला. पहिली गोष्ट, जप आणि ध्यान करायची टेक्निक शिकून घ्या. जप करायला सुरुवात
भरपूर मटेरियल तुम्हाला ऑनलाईन मिळून जाणार. दुसरा गोष्ट म्हणजे लर्न द आर्ट ऑफ प्रेयर. प्रार्थना करायला शिका. दररोज प्रार्थना करायला शिका. अब्दुल कलाम प्रार्थना करायचे, शिवाजी महाराज पण प्रार्थना करायचे. शिवाजी महाराज जप करायचे, अब्दुल कलाम पण जप ध्यान करायचे. ओके, ही सगळी सिक्रेट्स सांगतो मी, त्यांच्या व्यक्तिमत्वाची सिक्रेट्स त्यांनी दैनंदिन जीवनाची केली ती. मी काय सांगितलं तुम्हाला की प्रामाणिकपणा, सत्यवचनता तुमच्या श्वासांमध्ये असली पाहिजे. असं नाही की सकाळीच ठेवायची का प्रामाणिकता, संध्याकाळी चालेल का, काय केलं तर रात्रीचं झोपतो नसं थोडं खोटं बोललं तर चालेल का? अजिबात नाही. आपल्याला जर आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल असं नाही चालणार आपल्याला, गाफील राहून नाही चालणार आपल्याला. सो दुसरी गोष्ट मी सांगितली, प्रार्थना करायला शिका. तिसरी गोष्ट, दररोज रात्री झोपायला जाताना चांगल्या पुस्तकातलं एक पान वाचल्याशिवाय झोपू नका. मग ते चांगलं पुस्तक ज्ञानेश्वर माऊलींचं असेल, समर्थांचं असेल, दासबोध असेल, विवेकानंदांचं चरित्र असेल, अब्दुल कलामांचं जीवन चरित्र असेल, शिवाजी महाराजांचं जीवन चरित्र असेल, एक पान वाचल्याशिवाय झोपू नका. दोनदा गिळल्याशिवाय आपण राहतो का? दोनदा काय, तीनदा पण असेल नाही, तीनदा तर असतंच ना. ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर, बरोबर आहे की नाही? हे शरीरासाठी एवढं करता तुम्ही, मनासाठी काय करता? आपण या पिढीमध्ये 21व्या शतकामध्ये मॅक्सिमम लोक मनाकडे दुर्लक्ष करतात, म्हणून हे सगळे घाण आपल्या मागे लागले. रोग, मानसिक रोग, कारण मनाचा आपण काही संवर्धनच करत नाही. मनाला काही हवं असतं हे पाहतच नाही. लक्षात आलं? सो तिसरा भाग मी काय सांगितलं तुम्हाला आता, चांगल्या पुस्तकातलं एक पान वाचल्याशिवाय झोपू नका. एक वेळ व्हॉट्सअपचे मेसेज नाही वाचले तरी चालतील, पण तुम्ही काय करणार? तुम्ही बिचारे गुलाम आहात त्याचे सगळे, बरोबर आहे? लक्षात ठेवा, तुम्ही गुलामगिरी जिथे जिथे करताय ना त्याची जाणीव ठेवा. तुम्ही गुलामगिरीतनं दूर व्हाल, जाणीव झाली पाहिजे. शिवाजी महाराजांना ती जाणीव झाली गुलामीची. काय शिवाजी महाराज काय पहिलेच राजे होते? त्यांच्याकडे राजे नव्हते झाले का? जाणीव झाली पाहिजे. ती जाणीव प्रकल्प करावी. कळलं की नाही? ती जाणीव प्रकल्प करा. कित्येक पालक सांगतात आमच्या ठोंब्या, आमची ठोंबी सांगून सांगून कंटाळलो आम्ही, हात टेकले आता त्यांच्यावर, तरी सुधरत नाही. एवढी जाणीव बोथट करू नका. तुमची कातडी जाड करू नका प्लीज. कारण ज्या दिवशी तुमची कातडी जाड झाली त्या दिवशी तुम्ही निर्लज्ज झाला. आणि निर्लज्ज माणसं आयुष्यात यशस्वी होताना कुणीतरी बघितले का? मला नाव सांगा. शक्यच नाही. ओके, सो चौथा भाग मी सांगतोय की अनसेल्फिश वर्क. काही ना काही महिन्यात एखाद दुसरं तरी निस्वार्थपणे काम करायला लागा. मनगटाची जी गंज लागलेली आहे ना तो हळूहळू दूर करा. पार्ट टाइम काम तर सांगितलंच, तुमच्या प्रोफेशनशी रिलेटेड सांगतोय, पण हे निस्वार्थीपणे काम करा. विवेकानंद म्हणतात अनसेल्फिशनेस इज गॉड. नुसता गणपतीच देव नव्हे रे, शंकरच देव नव्हे रे, अनसेल्फिशनेस इज गॉड. कळलं की नाही? एवढी पात्रता आहे अनसेल्फिशनेस मध्ये. सगळ्या संत महापुरुषांना तुम्ही जर घेतलं किंवा ज्यांचे फोटो लावले, चला या कॅम्पस मध्ये जेवढे फोटो लागले त्यातला एक तरी कोणी सेल्फिश होता का? मला आठवून सांगा बरं फोटो, की हो हा फोटो हा सेल्फिश माणूस होता बरं, हा माणूस स्वार्थी होता बरं. बाबा आपले निस्वार्थी, अब्दुल कलाम निस्वार्थी, विवेकानंद निस्वार्थी, ज्योतिबा फुले निस्वार्थी, सावित्रीबाई फुले निस्वार्थी. कॉमन आहे, सगळं कॉमन आहे या लोकांमध्ये. शिवाजी महाराज निस्वार्थी. निस्वार्थीपणामध्ये प्रचंड ताकद आहे. मी म्हणून मुलांना सांगतो की कुठल्या तरी एनजीओ मध्ये काम करायला लागा. तिथे काकांकडे बघा किती मोठी खोली आहे, निस्वार्थीपणे काम करायचं. त्यांना काही पगार नाही देत का? निस्वार्थीपणे ते मुलं काम करतात. आणि माझा अनुभव असा आहे की जी निस्वार्थी वृत्तीने शालेय जीवनापासून कॉलेजच्या जीवनापासून काम करायला मुलं लागतात ना, ती मुलं इंटरव्ह्यू मध्ये भयंकर इम्प्रेस करतात. ते व्यक्तिमत्व घडतं, ते कॅरेक्टर असतं, तो दम, ऍटिट्यूड, दम. एखादा बिल्डर असेल, पैलवान असेल, त्याच्या शरीराकडे बघितल्यावरच कळतं ना आपल्याला की तो जोर बेटाला मारत असेल, चांगला आहार घेत असेल म्हणून. तसंच तुमची पण पर्सनॅलिटी असते. तुम्ही बसताय कसे, तुम्ही बघताय कसे, तुम्ही बोलताय कसे, यातनं तुमचं व्यक्तिमत्व रॅडिएट होत असतं. लक्षात ठेवा. आणि हे जे काही सॉफ्ट क्वालिटीज मी तुम्हाला सांगतोय, सत्यवचनता, प्रामाणिकता,
डेव्हलप होईल, तुमच्यातला सिंह जागा होईल. तुम्हाला बोंबलून सांगावं लागणार नाही कोणाला, हे माझ्यातला सिंह जागा झाला बरं का. तुम्ही उभा राहायला तरच कळेल. कळलं की तुमचं व्यक्तिमत्व बोलायला लागेल. तुमचं व्यक्तिमत्व बोलायला लागेल. मी अशी मुलं मला माहिती आहे की ज्यांना इंग्रजी पण फारसं येत नाही, पण ते खूप टॉप कंपनीत चांगल्या पोझिशन, त्यांना कॉम्पिट करणारे कॉन्व्हेंट मधली मुलं होती. त्यांना इंग्लिश बोलता येत नव्हते इंटरव्ह्यू मध्ये, पण त्यांचे जे विचार होते ते विचार जिंकले. 21व्या शतकात जिंकणारे विचार पाहिजे तुमचे. ऑनेस्टली तुम्ही सांगा ना, आय कॅनॉट स्पीक फ्लुएंटली सर, बट देन आय हॅव, माझ्यामध्ये खूप चांगल्या क्रिएटिव्ह आयडियाज आहेत सर. आयडियाजला लँग्वेज नसते, लक्षात ठेवा. बरोबर आहे ना? आयडियाजला लँग्वेज नसते. आज जगाला क्रिएटिव्ह लोकांची गरज आहे, इनोव्हेटिव्ह लोकांची गरज आहे. चायनाला इंग्लिश येतं का? चायनामध्ये चायनीजच शिकवलं, बरोबर आहे की नाही? तो भाग वेगळा आहे. पण मी सांगतोय की ह्या महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्यायला सुरुवात करा की कुठल्या गोष्टी केल्याने माझं भलं होणार आहे, पर्यायी माझ्या कुटुंबाचं भलं होणार आहे. सो चौथा महत्त्वाचा भाग सांगितला, अनसेल्फिशली काम करा. आठवड्यातनं शनिवार रविवार तुम्हाला सुट्टी असते. गरीब लोकांची काही कमी आहे का भारतामध्ये? सगळ्यांना ट्युशनचे लाखो रुपये देता येत नाहीत रे. तुमचं गणित चांगलं असेल, तुमचं फिजिक्स चांगलं असेल, तुमचं इंग्रजी चांगलं असेल, तुमचं मराठी चांगलं असेल, जाऊन शिकवा ना वाड्या वस्त्यांवरती. पण ती प्रेरणा ह्या सर्व निस्वार्थी लोकांकडून आपल्याला घ्यायची असते. शिवजयंती नुसती बोंबाबोंब करून नाही साजरी करायची. 12 महिन्याचे किमान 12 निस्वार्थी कामं केलेली मी माझ्या डायरीत घेऊ शकतो का किंवा शकते का, हे महत्वाचं आहे. आणि ह्याचा सगळ्यात मोठा बेनिफिशियरी तुम्ही स्वतः असणार. तुम्हाला स्वतःला सगळ्यात मोठा फायदा होणार. आणि पाचवी गोष्ट शेवटची मी सांगतो, नंतर मी थांबेन स्ट्रेस मॅनेजमेंटची. पाचवी गोष्ट जी आहे, जसा संघ तसा रंग. तुमची जशी संगत असणार ना तसा रंग तुम्हाला लागणार बेटा. तुमची इच्छा असो की तुमची इच्छा नसो. या हॉलमध्ये समजा मी एक मोठं भांडं ठेवलं, त्याच्यामध्ये 100 लिटर दूध ठेवलं, 100 लिटर दूध. आणि मी आता तुम्हाला म्हणलं हे दूध आपल्याला नासवायचं आहे, तर मला हे 100 लिटर दूध नासवायला 100 किलो मिठाची आवश्यकता आहे का? किती मीठ पाहिजे मला? एक चिमूट भात झालं. एक घाणेरडा व्हॉट्सअप ग्रुप, फेसबुकवरचा एक घाणेरडा फ्रेंड तुमच्या लाईफची वाट लावून टाकेल. जसं एक मिठाचा खडा 100 लिटर दूध नासवण्याची क्षमता ठेवतो तसं. त्यामुळे तुमचे नंबर देताना दुसऱ्याला काळजी ठेवा. जागवा. सगळं सांगायचं मागे हेच आहे की नुसते उठून बसू नका ठोंब्यासाठी. जागवा. मन सतर्क ठेवा. लक्षात ठेवा समोरची व्यक्ती कोण आहे, काय बोलतीये, कशी बोलतीये, त्यांनी माझं त्याच्यामध्ये हित आहे का अहित आहे, माझं जीवन घडणार आहे का बिघडणार आहे. इतके तुम्ही तीक्ष्ण पाहिजे, सतर्क पाहिजे. कारण 21व्या शतकात जसं तुम्ही लहान मुलं खूप चांगले पैसे पण कमवू शकतात, तसेच लहान मुलांची वाट पण लागताना आपण बघतोय, बरोबर आहे की नाही? म्हणून आमचे खूप हुशार मुलं पुण्यासारख्या ठिकाणी जेव्हा नोकऱ्या करतात सॉफ्टवेअरमध्ये, लाख रुपये पगार घेतात, रेव पार्टीला हीच मुलं जातात, रेव पार्टीला जातात, बरोबर ना? त्यांच्या आई बाबांनी त्यांना व्हॅल्यूज नाही दिले, स्वतःचं आयुष्य बर्बाद करून टाकतात. घटस्फोटांची संख्या वाढतीये. का होत आहे घटस्फोटांची संख्या वाढते? आम्ही मूल्य हरवून बसलोय. लाईफ मध्ये काय शिकायचं हेच आम्हाला कोणी शिकवलं नाही. आणि बेसिकली या शिबिरांचा मुख्य उद्दिष्ट हाच असतो की जे तुम्हाला सर्वसाधारण शाळा कॉलेजमध्ये मिळणार नाही ते इथं देण्याचा प्रयत्न केला जातो. आणि तुम्ही खूप भाग्यवान आहात. आणि तुम्ही ह्या दृष्टिकोनातून माझ्या दृष्टीने हिरो आहात, कारण की तुम्हाला चांगलं काय आणि वाईट काय ह्याची कुठेतरी जाण यायला लागली. नाहीतर शुक्रवार शनिवार रविवार बाहेर कुठेतरी घालवायचं म्हटल्यावर तुम्हाला मला काही सांगायची गरज आहे का? कितीतरी पिकनिक स्पॉट्स आहेत, पण ते स्पॉट सोडून तुम्ही आज हा स्पॉट का निवडला? कारण इथे कुठेतरी तुमची सतर्कता दिसते. त्याबद्दल मी तुमचं खूप खूप कौतुक करेन. पण नुसतं आपल्याला मी सांगितलं ना, घोषणाबाजी नकोय, इमोशनॅलिटी नकोय, त्याला मिनिंगलेस इमोशनॅलिटी म्हणतात. अर्थहीन भावना काही उपयोगाची नाही. आपल्याला सतर्क राहायला पाहिजे आणि मग आपण आपलं करिअर घडवलं पाहिजे. आणि करिअरच्या मॅनेजमेंटच्या भागामध्ये एकच सांगतो, त्याच्यामध्ये 4 स्टेजेस असतात. एक तर स्वतःविषयी जाणून घ्या,
त्याला सेल्फ अवेअरनेस म्हणतात. या 4 स्टेजेस आहेत. सेल्फ अवेअरनेस, दुसरा आहे करिअर अवेअरनेस. जगामध्ये तुमच्या आवडीचे काय काय प्रकार उपलब्ध आहेत पायावर आणण्याचे ते शोधून काढणं आणि त्या अनेक प्रकारांमधून एक प्रकार निवडणं, त्याला गोल सेटिंग म्हणतात. तो तिसरा स्टेज झाली करिअर मॅनेजमेंट मध्ये. आणि तो गोल निवडण्यासाठी त्याला सुयोग्य लागणारे स्किल्स आणि ऍटिट्यूड ते अक्वायर करणं. कळलं की नाही? ही झाली 4थी स्टेज. तर या 4 बेसिक स्टेजेस आहेत. आम्ही आमच्या CMPRC तर्फे 4 बेसिक स्टेजेस मुलांना शिकवतो आणि मुलांना गोल सेट करण्यासाठी म्हणून आम्ही मदत करतो. पूर्ण स्ट्रॅटेजी म्हणजे माझ्याकडे मगाशी सरांना मी सांगत होतो इथे MA पॉलिटिकल सायन्स झालेला मुलगा आला, SP कॉलेजमध्ये MA पॉलिटिकल सायन्स केलेलं आणि अत्यंत डिप्रेशन मध्ये गेलेला. माझी पहिली केस आहे. डिप्रेशन मध्ये गेला. तो रामकृष्ण मठामध्ये यायचा, तिथे क्लासेस अटेंड करायचा, वीकली क्लासेस. तिथे मी लेक्चर्स घ्यायचो म्हणून तो माझ्या परिचयाचा झाला. प्रश्न विचारायचा बऱ्याच वेळा मला एकदा म्हणाला, सर मी अत्यंत डिप्रेशन मध्ये आहे, मला असं वाटतं माझ्या जीवनामध्ये आता काही राम राहिलेलं नाही, मला काही आशा दिसत नाही, तुम्ही मला याच्यातून वाचवू शकता का? किती स्ट्रेट प्रश्न विचारला. आणि पुढे त्यांनी मला सांगितलं, सर तुमची सगळी लेक्चर्स मी ऐकली. हे ऐकून झाल्यानंतर सुद्धा मी हे तुम्हाला विचारलं की तुम्ही मला वाचवू शकणार की नाही? बस हो किंवा नाही एकच उत्तर आहे. हो असेल तर वाचून टाका, नाही असेल तर मी माझं माझ्या वाटेने निघून जातो. इतका स्पष्ट मुलगा. मी त्याला म्हटलं की मी नुकतीच एक टेस्ट डेव्हलप केली, ती टेस्ट तू दे. काय तू जर एखाद्या कार्डिओलॉजिस्टकडे गेला आणि सांगितलं की माझी छाती दुखते, माझं लगेच बायपास सर्जरी करा, तो कार्डिओलॉजिस्ट लगेच बायपास सर्जरी नाही करणार. तो म्हणे हे टेस्ट पहिले करून आण, बरोबर की नाही? त्या टेस्ट करून आणल्यानंतर मग मी बघून सांगतो तुला काय करायची पुढची ट्रीटमेंट. म्हटलं सेम माझ्या बाबतीत पण हेच आहे. मी टेस्ट डेव्हलप केली, तू ती टेस्ट दे आणि मग बघू आपण काय. त्यांनी ती टेस्ट दिली, 1.5-2 तासाची टेस्ट दिली आणि नंतर तो आला. माझ्या त्याच्या असं लक्षात आलं त्या मुलाच्या बाबतीत की 11वी-12वी मी सायन्स मध्ये गेलो होतो, 12वी मध्ये मार्क कमी पडले म्हणून त्याला इंजिनिअरिंगला जाता आलं नाही, पण कम्प्युटर्स मध्ये त्याचं हृदय होतं, हृदय पॅशन कम्प्युटर मध्ये. बरं मी म्हटलं मग तू इंजिनिअरिंग नाही केलं? तो म्हटला नाही सर मला मार्क कमी पडले आणि माझे बाबा सोलापूर जिल्ह्यामध्ये हेडमास्टर आहेत एका शाळेमध्ये, आमच्याकडे पैसे नाही डोनेशन द्यायला आणि म्हणून मी काय ऍडमिशन घेतली नाही. आणि मग माझे बाबा मला म्हणाले की तू असं कर, आता आर्ट्स जॉईन कर, FY/SY TY आर्ट्स कर, पॅरलली MPSC UPSC ची तयारी कर आणि तहसीलदार वगैरे किंवा काहीतरी पोस्ट काढ. म्हणून म्हणे मी आर्ट्स साईडला गेलो. बरं का? आणि मग त्यांनी FY/SY TY केलं, MPSC ची खूप जोरात तयारी केली, पण अल्टिमेटली त्याला अपयश आलं. MA पॉलिटिकल सायन्स झाला, काही जमलं नाही, वय गेलं, म्हणून तो फ्रस्ट्रेट झाला. तर मी म्हटलं तू चूक केलीस, तू कम्प्युटर्स मध्ये जर काही कोर्स केला असतास तर किती चांगलं झालं असतं. तर रामकृष्ण मठामुळे काय होतं की समाजामध्ये अनेक चांगल्या पोझिशनची, अनेक चांगल्या क्षेत्रातल्या तज्ञांची ओळख असते तुमची. कळलं की नाही? मी त्याला म्हटलं मी तर कम्प्युटर इंजिनियर नाही, मी मेकॅनिकल इंजिनियर आहे, मी तुला एकाला कनेक्ट करून देतो. त्याला लगेच फोन लावला, त्याची केस सांगितली, त्यांनी त्याला बोलवलं, त्याला एक कोर्स 6 महिन्याचा अटेंड करायला सांगितला सॉफ्टवेअरचा. 6 महिन्याचा पुण्यातला कोर्स त्या मुलाने अटेंड करायला सुरुवात केली. MA पॉलिटिकल सायन्स लक्षात ठेवा. 3 महिन्यात त्याच इन्स्टिट्यूटने त्याला सुपरवायझर म्हणून जॉब पण देऊन टाकला. आणि ज्या क्षणी त्याला जॉब मिळाला काय झालं की जसं त्याला काहीतरी रिस्पॉन्स मिळतो ना, त्याच्यातला आत्मविश्वास बाहेर यायला लागतो. तुमच्या सगळ्यांमध्ये भरपूर आत्मविश्वास आहे, पण तुम्हाला तो जाणवलेला नाही. लक्षात ठेवा, ज्या क्षणी एक स्टेप अशी अभ्यासपूर्वक तुम्ही टाका ना बेटा की समोरची व्यक्ती तुम्हाला तो रिस्पॉन्स द्यायला लागेल आणि मग तो रिस्पॉन्स तुम्हाला मिळायला लागेल ना, तो आत्मविश्वास तसा बाहेर येतो. आणि 6 महिन्याचा कोर्स त्याने केला आणि CMC नावाच्या एका मोठ्या कंपनीत, गव्हर्नमेंट कंपनीत तो आज कॉम्प्युटर इंजिनियर म्हणून काम करतो. MA पॉलिटिकल सायन्स झाल्यामुळे कॉम्प्युटर इंजिनियर होऊ शकतो का? आपल्या ट्रॅडिशनल विचारांमध्ये बसतं का रे? मी जे सांगतोय म्हणजे मगासपासून जे तुम्हाला सांगत आलोय की विचार करा, टूल्स उपलब्ध आहेत, त्याचा वापर करा. दुर्दैवाने काय होतंय की आमचे आई वडील तेवढे अपडेटेड नाही. मला तुमच्या सगळ्यांचे प्रॉब्लेम कळतात थोडेफार. कुठं बूट तुमचा चावतोय, चप्पल कुठे चावते ती कळते मला.
की तुमचे आई वडील किती डॉमिनेट करतात, तुमचे मोठे भावंड किती डॉमिनेट करतात तुमच्या निर्णयांवर, मग तुम्ही त्यांना हरवू नाही शकत तुमच्या आर्ग्युमेंट्स मध्ये. पण या टूल्सच्या माध्यमातून गेला, तुम्ही तुमचा गोल सेट केला तर तुम्ही या जगात कोणालाही हरवू शकाल. कळलं की नाही? सो या स्टेप्स तुम्ही उचलायला सुरुवात करा. onetonline.org नावाची वेबसाईट आहे, अमेरिकन गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे, अत्यंत ऑथेंटिक वेबसाईट आहे करिअर मॅनेजमेंटसाठी. त्या वेबसाईटला प्रत्येकाने एकदा तरी व्हिजिट करून ब्राउझिंग करून बघा. त्याच्यात करिअर मॅनेजमेंट सिलेक्शनचे वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत. मी त्याचाच टूल म्हणून वापर करतो आणि मग करिअर मॅनेजमेंटच्या मुलांना मी गाईड करत असतो. सो onetonline.org ही वेबसाईट सगळ्यांनी एकदा तरी व्हिजिट करा आज उद्या 2-3 दिवसात. जस्ट गंमत म्हणून बघा ती वेबसाईट कशी आहे. कळलं की नाही? onetonline.org. ओके. आणि या वेबसाईटच्या माध्यमातून बऱ्याच काही तुम्हाला इन्फॉर्मेशन्स पण मिळतील. पुढे कधी जास्ती वेळ मिळाला तर तुमच्याबरोबर खूप डिटेल संवाद पण मला साधता येईल. माझ्या मते माझी वेळ आता इथे संपत आलेली आहे. तुमचा सगळ्यांचा खूप खूप वेळ घेतलाय. तुम्हाला सगळ्यांना मी बेस्ट विशेस देतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्स अ लॉट.